आपण क्षेत्रफळाचं चॅप्टर संपवलं होतं आणि आता घनफळाला आपण सुरुवात करू. घनफळ म्हणजे काय? घनफळ म्हणजे आकार, एखाद्या वस्तूचा आकार त्याला म्हणतात घनफळ. लिहून घ्या. त्याला इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम म्हटलं जातं. व्हॉल्यूम म्हणजे आवाज पण असतो, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान पण असतं आणि आकारमान म्हणजेच घनफळ असतं. आता हे जे घनफळ असतं याचा अर्थ काय? आकार. आकार म्हणजे काय? आता हे पाणी या बॉटलमध्ये, तर हे आकार आहे ना काहीतरी, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी मावलेलं आहे, मग त्याची मात्रा पण माहिती आपल्याला की 1 लिटर आहे, समजलं? तर असे आकार असतात. याच्यामध्ये जे स्टँडर्ड आकार आहे ते आपल्याला अभ्यासायचे, समजलं? आता तुम्ही जे आकार म्हणजे जे आकृत्या आपल्या क्षेत्रफळामध्ये अभ्यासल्या त्यालाच फक्त आपल्याला एक्सटेंड करून त्याची 3 डायमेन्शनल तयार करायची, त्याचं चित्र तयार करायचं आणि त्याला आपल्याला सोडवायचं आहे. काय शिकायचंय काय ते बघा. समजा तुम्ही असं आयत शिकले असणार क्षेत्रफळामध्ये, याला जर तुम्ही असं एक्सटेंड केला, 3D डायग्राम काढली याची, तर याला म्हणतात 3D, हे 3 डायमेन्शनल. त्याला 2D म्हणतात. त्याला 2D का म्हणतात? कारण बघा आता असा आयत आहे, ह्या आयताला एक्सप्लेन करायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर याला किती गोष्टी माहिती पाहिजे? तर आपल्याला एक लांबी माहिती पाहिजे, एक रुंदी माहिती पाहिजे. म्हणजे किती? 2 डायमेन्शन माहिती पाहिजे, 2 मोजण्याच्या हे माहिती पाहिजे, लेंथ माहिती पाहिजे, किंवा काही जे असेल ते माहिती पाहिजे. तर ते म्हणून आपण क्षेत्रफळ एम स्क्वेअर मध्ये लिहितो ना. एम स्क्वेअर म्हणजे मीटर गुणिला मीटर, म्हणजे 2 येते डायमेन्शन. तसं इथे याला 3D का म्हणतात? कारण याच्यामध्ये 3 गोष्टी माहिती पाहिजे. याचं घनफळ काय असते? LBH, जे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची असं असतं. याच्यात 3 डायमेन्शन म्हणून याला 3D म्हणतात, समजलं? काय? कसं का लिहितो? हे आयत मीटर मध्ये, समानचं घेणं देणं नाही. ते मोजता कशामध्ये? ते मीटर मध्ये मोजतात. हे कशात मोजतात? मीटर मध्ये मोजतात. समजा 10 मीटर आहे, हे 20 मीटर आहे, मग यांचं आपण क्षेत्रफळ काढू. 10 गुणिला 20, हे मीटर गुणिला मीटर, हे 10 गुणिला 20, हा ना. तर 10 गुणिला 20 म्हणजे 200. मीटर गुणिला मीटर किती होतात? मीटर गुणिला मीटर किती? नाही नाही, आकड्यांचं स्क्वेअर ते युनिट आहे फक्त. युनिट, युनिट म्हणजे मोजण्याची एक नाव आहे फक्त. ते त्याला शब्दशः त्याचा हा स्क्वेअर आहे म्हणून तो स्क्वेअर आहे असं नाही येते, समजलं? आता मी जर म्हटलं की तापमान 35 डिग्री सेल्सिअस आहे, हे डिग्री सेल्सिअस काय? याला नाही एक्सप्लेन करत, हे युनिट आहे फक्त, नाव आहे ते. हे मीटर स्क्वेअर फक्त नाव आहे, नाव, दुसरं काही नाही तिच्यामध्ये. म्हणजे हा स्क्वेअर आहे, महा 200 म्हणजे याचा स्क्वेअर घ्या असं नाही येते, समजलं का? ते 2 वेळा गुणाकार येतो म्हणून ते मीटर स्क्वेअर असतात. हे 3 वेळा येतील मीटर 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 म्हणून हे मीटर क्यूब असतात. आणि त्याच्यावरनं ओळखता येते की 2D आहे की 3D आहे, समजलं? बाकी तिच्यामध्ये वेगळं काही नाही, असं ते माप आहे फक्त, दुसरं काही नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता हा पायथा वरच आहे, तुम्हाला सांगितलंय कर्णाचा वर्ग बरोबर काय? पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग कर्णाचाच वर्ग का घेतलाय? इकडे असं हे टाकून का नाही घेतलाय? असे जर प्रश्न विचारते, तर हे डिराइव्ड फॉर्म्युला आहे, म्हणजे शोधलेला फॉर्म्युला आहे, समजला? आणि तो लागू होतो. म्हणजे तुम्ही जर असं कोन काढला जमिनीवरही आणि त्याची बाजू मोजली आणि याच्यानुसार गणितानं काढली पेन्सिलने आणि अशी कोन मोजला, तर तो सारखा भरतो. म्हणजे तो कोणीतरी शोधला आहे, तो ऑलरेडी होता. मग याला त्याने डायगोनल म्हटलं, याला त्याने वेगळं का नाही म्हटलं? तर म्हणू शकत होता, पण आता हे ठरलंय ना आपलं की हे असं म्हणायचं. तसं ते एम स्क्वेअर आहे की ते ठरलंय म्हणून ठरलंय, नाव आहे ते फक्त, दुसरं काही नाही. आपलं नाव तेच का असतं? कारण आईबाबानं ठेवलंय, बस एवढं त्याच्यातलं लॉजिक आहे. दुसरं त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे, स्क्वेअरचा त्याचा संबंध नाही आहे. ते 2D आहे, ते समजण्यासाठी आहे ते. तर आता बघा इथे ह्या घनफळमध्ये 3D आहे एवढं समजलं तुम्हाला, कारण एकदा प्रश्न आला होता की क्षेत्रफळ घनफळ हे 2D 3D कोण आहे, असं तर समजलं पाहिजे आपल्याला. क्षेत्रफळ 2D असतं म्हणजे 2 डायमेन्शन असतं आणि 3D असतं. तुम्ही 3D 2D असा शब्द ऐकला असेल डिजिटल याच्यामध्ये, समजलं? आता बघा यामध्ये आपण सर्वात पहिली आकृती त्रिकोण शिकलो होतो ना तिकडे, तर इकडे आपण सगळ्यात पहिली आकृती आयतापासून तयार होणारा जो आकार आहे तो शिकणार आहे. आयत पासून तयार होणारा आकार. आयत पासून कुठला तयार होतो?
हा आयत आहे, तर याला असा एक्सटेंड केला तुम्ही तर हा आकार तयार होतो. याला मराठीमध्ये इष्टिका चिती म्हणतात. इष्टिका चिती म्हणतात. समजलं? थोडं विचित्र नाव वाटतंय पण इष्टिका चिती म्हणतात त्याला. समजलं? आणि यालाच हिंदीमध्ये घनाभ म्हणतात. हिंदीमध्ये घनाभ, आणि इंग्लिशमध्ये याला क्युबॉइड म्हणतात. समजलं? आणि याच्या सारखीच एक आकृती आहे. समजा हा जर आयत नसला, तुम्हाला एक सांगितलं होतं मी की आयत आणि समभुज चौकोन एकच प्रकार आहे, म्हणजे चार बाजू आहे, त्याला चार कोण आहे, म्हणजे सारखाच आहे ना, एकाच फॅमिलीतला आहे तो. फक्त एवढंच आहे की आयत म्हणजे समोरासमोरील बाजू सारख्या असतात, आणि समभुज चौकोन म्हणजे काय, तर सर्व बाजू सारख्या असतात. समजलं? हा फक्त दोघांमध्ये फरक आहे. पण दोघी एका फॅमिलीचे आहे, तर दोघांचे फॉर्म्युले कम्पेअर करून लिहू आपण. जसं मागे केले होते आपण क्षेत्रफळामध्ये, की हा होता लांबी गुणिला रुंदी, तो लांबी गुणिला रुंदीच आहे, पण त्याची लांबी आणि रुंदी सारखी असल्यामुळे ए गुणिला ए ते ए स्क्वेअर होतोय, एवढंच आहे. तर तसं इथे ही आकृती घेऊ आपण. हा काय, इथे हे सगळे लांबी रुंदी उंची वेगवेगळी आहे. समजलं? आता याच्यामध्ये आता आपण एक करू, हे लांबी आहे समजा अशी, ही तिची रुंदी आहे. समजलं? असा आहे ते, आणि त्याला आपण अशी हाईट दिली, म्हणजे ही हाईट दिली, तर मग त्याचा आकार तयार झाला. आता समजला? तुम्ही माचीस पाहिली का? माचीस, तिचा वरचं बघा सरफेस, तो म्हणजे हा आहे समजा, तर तो फक्त सरफेस आहे, क्षेत्रफळ दिसते आपल्याला. त्याला जर हाईट जोडली आपण असं, तर तो एक खोका तयार होईल ना, म्हणजे आकार तयार होईल तो. समजलं? मग याच्यामध्ये किती काय मावेल वगैरे त्या आपल्याला गोष्टी काढायच्या असतात. मग आता याच्यात लांबी आहे, हे रुंदी आहे, उंची आहे, 3 डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये लांबी रुंदी उंची तिघ आहे. समजला? आता बघा, ही लांबी आहे तर ही पण लांबी असेल ना, समोरासमोरची बाजू. ही रुंदी आहे तर ही रुंदी असेल अशी, हे उंची आहे तर ही उंची असेल. आता हे दिसणारा भाग आहे, याच्यामध्ये 3 बाजू दिसत आहे आपल्याला, त्याच्या एकूण बाजू 6 असतात. कशा आहे हे बघा, ह्या अशा असतील ना, जे हिडन बाजू आहे हिच्यात 3 बाजू दिसते आपल्याला फक्त. मग आता याच्यामध्ये हेच पॅटर्न फॉलो होईल बघा, हा वरचा जो भाग आहे तोच खालचा असेल, तर याच्यामध्ये हे लांबी रुंदी उंची, याच्यातली लांबी रुंदी उंची सर्व सारखी आहे. याच्याने आपण काय म्हणतो, याची उंची पण आहे, लांबी पण आहे, रुंदी पण आहे, असं आहे, सर्व बाजू सारख्या आहे त्याच्या. याला म्हणतात मराठीमध्ये घन, हिंदीमध्येही घनच म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात क्यूब. समजलं? आता तुम्ही जेव्हा ते वर्गमूळ, घनमूळ शिकले, तर वर्गले काय म्हणतात इंग्लिशमध्ये, वर्ग काढताना स्क्वेअर म्हणतात, आणि घनाला काय म्हणतात, क्यूब म्हणतात. तर तो क्यूब इथून आलेला आहे. समजलं? आणि स्क्वेअर कुठून आलेला आहे, तर समभुज चौकोन होता बघा, त्याचे क्षेत्रफळ काय होता, ए स्क्वेअर होता ना, तर तिच्यावरनं आलाय तो, कारण हा स्क्वेअर असतो ना. समजला? हा समभुज चौकोन स्क्वेअर होता तो, म्हणून स्क्वेअर आलाय, आणि हा क्यूब आहे म्हणून क्यूब आलाय. समजला? आता याच्यात जे आपल्याला महत्वाचे फॉर्म्युले ते लक्षात ठेवायचे. आपण आधी काय करू, ह्या जितक्या आकृत्या आहेत त्या सर्व बघू, त्याचे सर्व फॉर्म्युले लिहून घेऊ, आणि त्याच्यावर आधारित प्रश्न मग पुढे घेऊ. समजला? एकदम महत्वाचा टॉपिक असतो हा. आता बघा, यामध्ये सर्वात महत्वाचं याचं काय आहे की घनफळ. घनफळचा अर्थ होतो आकारमान, किती गोष्टी याच्यात मावतील असा त्याचा आकारमान. समजलं? जर मी म्हटलं की एक मटकं आहे, मटक्यामध्ये किती पाणी मावेल, तर किती पाणी मावेल त्याला म्हणतात आकारमान. समजलं? एक गॅसचं सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये किती मावेल त्याला म्हणतात आकारमान. समजा आता ही रूम आहे, ह्या रूम मध्ये किती हवा मावेल तर त्याला म्हणतात आकारमान. लक्षात आलंय? आता एखादा बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये गोळ्या ठेवायच्या, गोळ्यांचाही काही आकार असतो औषधीचा, ते तर किती तिच्यात मावतील त्याच्या आकारानुसार, तर ते सर्व याच्यावरनं ठरतं. समजा एखादं केस तयार केलं आपण, म्हणजे एखादं सुटकेस म्हणतो ना आपण, तसं केसिंग तयार केलं, त्याने काहीतरी ठेवायचं असेल तर ते किती मावेल आकारानुसार ठरेल ना, की जेवढे मावेल तेवढे भरू द्या असं नसतं ना. ते आकारमान करायचंय म्हणजे घनफळ. घनफळलाच काय म्हणतात, हिंदीमध्ये आयतन म्हणतात. समजलं? आता याच्यामध्ये आपल्याला घनफळ काय असेल, याचा आकारमान काय असेल, तर लांबी, याच्या
याच्या क्षेत्रफळाला आपण जर उंचीने गुणलं, काय सांगतोय मी, क्षेत्रफळाला जर उंचीने गुणलं तर घनफळ मिळतं. कुठल्याही आकृतीच्या क्षेत्रफळाला त्याच्या उंचीने, रुंदी म्हणजे तिचा जो एक्सटेंड केलेला भाग आहे त्याला काही ठिकाणी उंची म्हणतात, काही ठिकाणी रुंदी म्हणतात, समजलं. तर त्याने जर गुणलं आपण म्हणजे असं, तर तो घनफळ होतो, समजलं. मग बघा, आता याला व्हॉल्यूम म्हणतात इंग्लिशमध्ये. आता हे काय आहे, क्षेत्रफळ. हे गुणीला काय केली, उंची. क्षेत्रफळ गुणीला उंची केली इथे, तर हे काय झालं, LBH म्हणजे याचं घनफळ झालं. याचे फक्त काय, हे जे उत्तर येईल ते सेंटीमीटर दिलंय, तर सेंटीमीटर क्यूब येईल. हे मीटर येते, मीटर क्यूब येईल. त्या मीटर क्यूबचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करता येतं, समजलं का. म्हणजे समजा तुम्हाला याचा गोल पॉट दिला, त्याच्याने किती पाणी मावेल, तर त्याचं समजा त्यानं माप दिलेले सेंटीमीटरमध्ये, तर सेंटीमीटर क्यूबमध्ये ते काढावं लागेल आणि त्याचं कन्व्हर्जन मग लिटरमध्ये करावं. ते पुढे मग गणित जशी येतील तशी मी तुम्हाला कन्व्हर्जन करून दाखवेल. डायरेक्ट लिटरमध्ये नाही येत, इथून मीटर क्यूबमध्ये येईल. आता मी म्हटलं 5 मीटर क्यूब पाणी आहे, 5 मीटर क्यूब पाणी आहे, ते कळणार नाही आपल्याला की 5 मीटर क्यूब म्हणजे काय. पण मी म्हटलं 5000 लिटर पाणी, तर हे कळेल आपल्याला. तर 5 मीटर क्यूब म्हणजे 5000 असतात. तर हे कसं कन्व्हर्जन होतं हे पुढे सांगेल मी तुम्हाला, समजलं. इथून आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते मीटर क्यूबमध्ये, सेंटीमीटर क्यूबमध्ये, जर दिलेलं असेल तर क्यूबमध्ये, तर तसं तिच्यामध्ये असेल. आता याच्यामध्ये हा पहिला फॉर्म्युला सर्वात महत्वाचा आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे त्याचं संपूर्ण पृष्ठफळ. लिहा. त्याच्या आधी हे बघून घेऊ आपण, बघा. आता हा क्यूब आहे, क्यूबचं काय असेल मग, याचं जर घनफळ LBH आहे, LBH लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, याचा घनफळ काय आहे, तर याची लांबी एच आहे, रुंदी ए, उंची ए, सर्व ए 3 वेळा आहे म्हणून ए क्यूब. दोघी कंपॅरिझन मध्ये काय शिकतो आपण, दोघांमध्ये सारखेपणा आहे, फक्त इथे सारखे बाजू आहे म्हणून सारखं घेतो आपण. आता याचं संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे काय, पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ, पृष्ठफळ म्हणजे काय, क्षेत्रफळ. मग हे संपूर्ण पृष्ठफळ काय येईल. आता तुम्हाला फक्त आयत जर दिला असा तर याचं क्षेत्रफळ सांगितलं होतं, आयत दिसणारी बाजू म्हणजे आपला प्लॉट असेल, शेत असेल, ते दिसणारी बाजू काय असते, त्याचं फक्त क्षेत्रफळ काढायचं. हे भिंत आहे समजा, इथं दिसणारा भाग काय, क्षेत्रफळ आहे. पण आता मला ही भिंत समजा मी समोर ठेवली, आता हे बॉटल आहे, याचा हा भाग आहे, हे क्षेत्रफळ झालं. हा हे क्षेत्रफळ येते, हेही आहे, म्हणजे सर्व बाजू झाल्या ना. तसं हे इष्टिका जिथे एखादा खोका आहे समजा, तर याच्यामध्ये याचा हा एक भाग झाला वरचा, जसा वरचा भाग आहे तसा खाली भाग झाला, म्हणजे सेम आजूबाजूचे भाग आहे, हा भाग आहे तर तिकडे एक भाग असेल, हा हिडन जो असेल तो, हा एक भाग आहे तर तिकडचा असेल. म्हणजे एकूण किती बाजू आहे, त्याच्या 6 बाजू आहे आणि 2 बाजू सारख्या आहे. तर इथे संपूर्ण पृष्ठफळ काय येईल, तर संपूर्ण जे गोष्ट दिसते त्याच्याने त्याचं क्षेत्रफळ, त्याला म्हणतात संपूर्ण पृष्ठफळ, समजलं. म्हणजे हा भाग याचं क्षेत्रफळ किती येईल, लांबी गुणिला रुंदी असं आहे ना. हे काय आहे, एल गुणिला बी, हा वाला आयत जर तुम्ही तोडले समजा, ते तुकडे केले तर त्याचे प्रत्येक हे आयत मिळतील आपल्याला. मग हा काय मिळेल, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे एक क्षेत्रफळ मिळालं आपल्याला ह्या भागाचा. मग जसा हा वरचा भाग आहे लांबी गुणिला रुंदी, खाली काय असेल, सेम येतो माचीसचा डब्बा, तर माचीची डब्बी जी असते ती समोर आणा, काय असते त्याच्यात वरची बाजून खाली बाजू समान आहे ना ती. मग वरचं लांबी गुणिला रुंदी, तर खाली काय असेल, लांबी गुणिला रुंदीच असेल, इथे जो दिसणारा भाग नाही येतो, समजलं. आता हा भाग घ्या, कुठला, हा बी आणि एच, म्हणजे प्लस बी एच, किती वेळा येतो, इथे एक आहे मागे एक असेल म्हणजे 2 वेळा आहे. प्लस अजून कुठला राहिला बघा, हा एल एच म्हणजे एल एच आणि तिकडनं एक एल एच. आता हे सगळे, हा एल बी 2 वेळा एल बी झाला, प्लस हा बी एच 2 वेळा बी एच झाला, प्लस 2 एल एच झाला. आता 2 कॉमन काढला तर काय येईल,
तर संपूर्ण पृष्ठफळ काय असतं हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. 2 गुणिला लांबी गुणिला रुंदी, रुंदी गुणिला उंची, लांबी गुणिला उंची. हे 3 एकमेकांसोबत एक एकदा येतात. म्हणजे बघा लांबी रुंदी सोबत, लांबी उंची सोबत, हे बघा रुंदी लांबी सोबत, रुंदी उंची सोबत, असं हे पाठ करायचं. हे सूत्र पहिलं पाठ करायचं, हे दुसरं, आणि याच्याने तिसरं पण असतं. आता हे सांगतो, हे घनफळ, हे घनाचं घनफळ आहे आणि इष्टिकाची तिचे घनफळ आहे. समजलं? दोघी सारखेच चालले, फक्त काय याची लांबी रुंदी उंची वेगवेगळी आहे, याची लांबी रुंदी उंची सर्व सारखी आहे, सर्व बाजू सारखी आहे, म्हणून ते ए क्यूब आले. इथे याचं बघा संपूर्ण पृष्ठफळ काय 2 LB BH LH असं आहे. आता मला सांगा इथे पृष्ठफळ काय असेल, तर याचा एक भाग बघा. आता हा ठोकळा आहे, चौकोन आहे, पूर्ण चौकोन आहे, तर त्याचा जो एक पृष्ठभाग असेल, याला किती पृष्ठभाग आहे टोटल, दिसणारे भाग किती आहे त्याचे, तर ठोकळा असेल तर त्याचे दिसता किती भाग आहे सांगा. 3 आहे की 6 आहे? 6 आहे. इथे 3 दिसत आहे, पण ऍक्च्युअली किती आहे त्याला 6. हे हिडन इथे बाकीचे असतील ना. तर आपल्याला संपूर्ण काढायचंय, मग 6 भाग. आता प्रत्येक भाग सारखा आहे त्याचा, प्रत्येक जो चौकोन दिसतोय 6, ते सगळे सारखे आहे ना ते. मग एका चौकोनाचं क्षेत्रफळ किती आहे, तर ए गुणिला ए म्हणजे ए स्क्वेअर असेल, एक भाग. असे किती भाग आहेत ते 6 भाग आहे, म्हणजे ते किती वेळा ए स्क्वेअर येतील, म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ किती येईल त्याचं 6 वेळा, म्हणजे ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर अधिक ए असं 6 वेळा, म्हणजे किती होतील ते 6 ए स्क्वेअर. तुम्ही जर याच्यात किंमत टाकली तर पहा ए म्हणजे ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर, हे 3 ए स्क्वेअर आणि 2 ए स्क्वेअर म्हणजे 2 गुणिला 3 6 होतील, तेच येईल उत्तर. समजलं? तर हे लिहून घ्या की, आणि या आजूबाजूला लिहा ना फॉर्म्युले याचे आणि त्याचे, कन्फ्यूज नाही व्हायचं. हे घनाचे घनफळ किती आहे ए क्यूब, आणि संपूर्ण पृष्ठफळ किती आहे घनाचं 6 ए स्क्वेअर. इथे LBH आणि हे 2 LB BH LH असं. आता याच्यात तिसरा महत्वाचा फॉर्म्युला असतो. आता बघा जर याच्यामध्ये मी असं म्हटलं, आता हा जो आयताकृती आकार, आता ही खोली आपली, हा जो हॉल आहे हा आयताकृतीच आहे ना, असा अशी लांबी आहे रुंदी आहे आणि ही उंची आहे. समजलं? याच्यामध्ये एक मोठा टोकर बांबू माहिती तुम्हाला, बांबू ठेवायचा, तर सर्वात मोठा बांबू कसा ठेवता येईल, तो अशा लांबीमध्ये ठेवायचा, उंचीमध्ये ठेवायचा, म्हणजे हे आता रूम आहे, याच्याने असा उभा टोकर जर ठेवला असा एक बसेल सरळ सरळ असा, एक असेल असा सरळ पूर्ण खाली असा म्हणजे लांबी एवढा, आणि असा एक येईल रुंदी एवढा. तर कोणता सर्वात मोठा आहे, लांबी एवढा मोठा आहे. पण अजून मोठा ठेवायचा असेल तर कर्णामध्ये, म्हणजे या टोकापासून तर त्याच्या विरुद्ध टोकावर असा जर असा ठेवला तुम्ही कर्णामध्ये, म्हणजे इथून तर इथे असा, तर तो सर्वात मोठा मावतो. समजलं? नाही समजलं असेल एवढं लक्षात ठेवा की अशा आकारामध्ये इष्टिका चिती आणि त्याच्यामध्ये घनामध्ये सर्वात मोठा जर काहीतरी ठेवायचं असेल वस्तू, म्हणजे लांबीमधली, समजलं, टोकर बांबू काही असेल ते, तर ती कुठली मावते, तर ती कर्णामध्ये मावते. समजला? आपण बघा काहीतरी ऍडजस्ट करताना कधी कधी काळी काही ठेवताना जर सरळ मावत नसलं तर आपण इकडे तिकडे करतो ना, ते म्हणजे तिरपी करतो त्याला, मग ते मावून जाते, आपण बटन बंद कर असं काहीतरी केलंय कधीतरी, तर ते कर्णामध्ये सर्वात जास्त लांबीचे मावते. एवढं लक्षात ठेवा. समजलं? मग कर्ण म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या याचा. मग याचा जो कर्ण असतो त्याला विकर्ण म्हणतात, कर्ण म्हणा विकर्ण म्हणा. तर तो तिथे काय होता सांगा बरं, आयत मध्ये कर्ण काय होता तुम्हाला सांगितलं होतं ना, हे आयत आहे, ही लांबी आहे रुंदी, हा कर्ण काढायचा आहे. मग आपण काय केलं होतं, कर्णाचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग रुंदीचा वर्ग असं केलं होतं. मग कर्ण बरोबर काय केला होता, √L² + B² असं फॉर्म्युला लिहिलाय आपण क्षेत्रफळामध्ये, असा लिहिलाय. ते 2D होता, इथे 3D झालाय. इथे 2 डायमेन्शन होते, लांबी रुंदी, इथे उंची वाढवा, म्हणजे इथला कर्ण काय येईल सेम येईल. हे फक्त इथे लांबीचा वर्ग रुंदीचा वर्ग प्लस उंची वाढली म्हणून उंचीचा वर्ग झालंय. हे लिहून घ्या हा फॉर्म्युला, याच्यावरनच झालाय. हा जर पाठ असला तर हा लगेच पाठ होईल, नाही तर दोघी पाठ करत आहे. आणि क्षेत्रफळ घनफळचा संबंध असतो, कारण त्याच्यावरनच हे फॉर्म्युले तयार झालेले. ते 3 फॉर्म्युले खूप महत्वाचे याच्यामध्ये, बेसिक फॉर्म्युले. आता याच्यामध्ये काय येईल मग तो विकर्ण, घनाचा विकर्ण काय येईल,
तिथे काय होता √2a असा होता √2a स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर म्हणजे √2a स्क्वेअर तो ए बाहेर निघाला तिथे √2 होता इथे √3a असा लिहा √3 बाहेर आहे गुणीला ए असा येतो तर इथला विकर्ण हा हे पाठ करायचं आपल्याला समज आणि पाठ सहज होतील जर तुम्हाला मागचे फॉर्म्युले माहिती असतील तर चला आता हे जे याच्यावर आधारित आपण काही प्रश्न बघू चालेल त्यामध्ये दिसतंय का तुम्हाला हे प्रश्न दिसतोय का प्रत्येकाला ठीक आहे बघ काय झालं यांना काही कळत नाही केव्हा वाचून दाखवतो एका घनाची बाजू 6 सेंटीमीटर आहे घन म्हणजे तो ए माहिती आहे सर्व बाजू सारख्या तर एक बाजू दिली आहे म्हणजे काय दिलं आहे तिने ए दिलेला आहे ए बरोबर 6 दिलेला आहे तर त्या घनाचा एकूण पृष्ठभाग किती चौरस सेंटीमीटर आहे हे सेंटीमीटर दिलंय आणि पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ असते ना एक क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर mm स्क्वेअर तिच्यामध्ये येईल घनफळ mm क्यूब मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब तिच्यात येईल आणि त्या मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूबला लिटरमध्ये मोजलं जातं लिटर आकार जो असतो तो पाणी आपण लिटरमध्ये मोजतो पेट्रोल लिटरमध्ये मोजतो ते पुढे सांगेल मी तुम्हाला तर पृष्ठभाग किती चौरस सेंटीमीटर मग 6a स्क्वेअर असतो तो ते माहिती आहे तुम्हाला किती असतो 6a स्क्वेअर मग हे 6 ए किती आहे त्याचा 6 गुणीला 6 6 6 36 36 गुणीला 6 216 बघा हे एका घनाकृती पेटीची बाजू 10 सेंटीमीटर आहे तर त्या घनाकृती म्हणजे काय घन म्हणजे सर्व बाजू सारख्या म्हणजे ए दिलेला आहे तो समजलं आणि इष्टिका चिती म्हणजे ते घनाभ जे सांगितलं होतं तुम्हाला लांबी रुंदी उंची आयतावाला ती तर आता इथे घनाकृती पेटीची बाजू 10 सेंटीमीटर आहे तर त्या पेटीचे घनफळ किती तर घनफळ किती असते एक क्यूब असते मग 10चा क्यूब किती असतो किती असतो 1000 म्हणजे 1000 येईल हे किती येईल बघा 16 ते काय दिलंय बघा तिथे वाचत आहे ना एका घनाचे घनफळ 512 घन सेंटीमीटर आहे तर त्या घनाचा एकूण पृष्ठभाग किती चौरस सेंटीमीटर असेल बघा एका घनाचे घनफळ 512 घन सेंटीमीटर आहे त्या घनाचा एकूण पृष्ठभाग किती एकूण पृष्ठभाग काढायसाठी आपल्याला 6a स्क्वेअर पाहिजे मग आपल्याला ए दिलाय का इथे
इथे ए दिलेलं नाही. काय दिलेलं आहे? घनाचे घनफळ दिले. घनफळ किती असतं? ए क्यूब. ए क्यूब बरोबर किती दिलेलं आहे? 512. याच्यावरनं ए काढता येईल आपल्याला. मग याचं क्यूब रूट करा, घनमूळ करावं लागेल ना. मग याचा ए बरोबर हा कोणाचा घन असतो? 512 कोणाचा घन आहे? 8चा आहे. मग याच्यात 8 किंमत टाका. 6 गुणिला 8 8 किती होतील? 64. म्हणजे 6 चोक 24. 8ला 2, 6 6 36 आणि 2 384. म्हणायला काय एका इष्टिकाची इष्टिकाची म्हणजे घनाभ ते लांबी रुंदी उंचीवालं ते लक्षात ठेवा. हे लांबी आहे, हे रुंदी आहे, हे उंची आहे. तर त्या खोलीची एकूण घनफळ काय असते? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. फक्त फॉर्म्युल्यात किंमत टाकायची आहे. 12 गुणिला 10 गुणिला 8 हे 12 10 120 गुणिला 8 12 8 96 म्हणजे 960. एका इष्टिकाची तिची लांबी 15 12 तिच्या एकूण पृष्ठफळ काय सांगितलंय? फॉर्म्युला काय? 2 लांबी रुंदी रुंदी उंची लांबी उंची. सोडवताना असं पूर्ण लिहायचं आपल्याला. इथे प्रॅक्टिस करताना परीक्षेमध्ये फॉर्म्युला नाही लिहायचा, डायरेक्ट उत्तर टाकायचं. मग 2 गुणिला लांबी हे रुंदी हे उंची आहे. तर लांबी रुंदी किती आहे? 15 गुणिला 12 प्लस 12 गुणिला 10 प्लस 15 गुणिला 10. फक्त किंमत टाकली आपण. हे सोडून घ्या. हे किती आले? 180 120 150 किती आले बघा. हे 300 400 450 आणि 2 हे गुणिला 2 किती आले? 900. फक्त फॉर्म्युला जर नाही आठवला की मग सगळं चाललं होतं याच्यात. फॉर्म्युला आठवला पाहिजे. आता आपण नवीन नवीन पाहिलं म्हणून ते आठवत आहे. सर्व नंतर तुम्हाला एकत्र जेव्हा होतं तेव्हा थोडं गडबड होऊ शकतं. त्याच्यात थोडं ट्रिक लावून अभ्यास करायचा आहे की हे नेमकं काय आहे लांबी रुंदी रुंदी उंची. म्हणून तो कन्सेप्ट शिकतो आपण की कन्सेप्ट काय म्हणजे फॉर्म्युला आपल्याला चांगला लक्षात राहतो. फक्त त्याला पाठ घोकंपट्टीने करायचं, समजून घ्यायचं ते. हे किती आहे सांगा. आता याच्यात काय? घनमीटर म्हणजे मीटर क्यूब. लिटर वगैरे नाही विचारलंय, घनमीटर विचारलंय. घनमीटर मध्ये काढा. मग ते मीटर मध्ये दिलंय तर घनमीटर मध्येच उत्तर येणार आहे. टाकीची लांबी रुंदी उंची. इष्टिकाची ती म्हणजे लांबी हे रुंदी हे उंची. तर त्या टाकीत किती पाणी मावेल? मावेल म्हणजे घनफळ म्हणजे आकारमान. आकारमानचा फॉर्म्युला माहिती आहे, लांबी रुंदी उंची. समजलं? मग आकार म्हणजे लांबी रुंदी उंची. मग किंमत टाका फक्त. 6 गुणिला 4 गुणिला 3 6 चोक 24 24 त्रिक घनमीटर म्हणजे मीटर क्यूब. यालाच घनमीटर म्हणतात. घनमीटर. जसं आपण सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय? चौरस सेंटीमीटर असं म्हणतो. मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर म्हणतो. तसं हे मीटर क्यूब म्हणजे घनमीटर आणि सेंटीमीटर क्यूब म्हटलं तर याला घन सेंटीमीटर. समजलं? याच्याने कन्फ्यूज नाही व्हायचं. तर हे उत्तर किती लिहायचं? 72. ठीक आहे. आता दुसरा आकार बघू आपण. हे बेसिक प्रश्न आहे फक्त की ते त्याच्यामध्ये फॉर्म्युले कसे यूज होतात ते दाखवण्यासाठी. मेन जे प्रश्न आहे ते पुढेच घेणार आहे आपण. दुसरी आकृती बघा काय. आता तुम्हाला गोल माहिती आहे. गोल हा गोल असतो. आता हा जो आकार आहे सर्कल याचं क्षेत्रफळ काढता येते तुम्हाला. किती असतं ते? पाय आर स्क्वेअर.
तुम्हाला एक सांगितलं आता मी की घनफळ म्हणजे काय, आकार म्हणजे काय. तर त्या क्षेत्रफळाला आपल्याला उंची द्यायची आहे, थिकनेस द्यायची आहे. समजा उंची द्या, थिकनेस द्या कुठली तरी, ती जर तिसरी आपण त्याला डायमेन्शन दिली तर ते आकार तयार होतो. उदाहरणार्थ समजा गोल याला असा ताणला, असा इमॅजिन करा, असा पूर्ण, तर तो काय तयार होतो, असा नाही दिसत तो, असा दिसत नाही. बॉटल माहिती तुम्हाला, गोल असली बॉटल तर, किंवा पाईप, पाईप माहिती ना तुम्हाला, कुठलाही पाईप घ्या, तो असा गोल असतो असा, आणि त्याला असा ताणलेला आहे, त्याला हाईट आहे किंवा लेंथ आहे, जे काही असेल ते, आणि इथे त्याची बाजू अशी गोल आहे, तर त्या आकाराला दंडगोल म्हणतात. समजलं? लिहाय. यालाच, या आकाराला इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणतात. आता सिलेंडर म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर ते घरचा गॅस ते आलं असेल, आता ते नको आणा. खरं आकार, आणि तो गॅस तोच आकाराचा आहे, असा गोलच आहे, फक्त त्याला वरून असं गोल, खाले ते वेगळं, मग ते धरायचं. मग तुम्हाला ते पूर्ण चित्र ते तुमच्या डोक्यात आले. तर खरं सिलेंडर म्हणजे काय, घरचा पाईप आहे समजा, आता हा आकार सिलेंडर आहे, हा जो लाईटचा आहे ना गोल, आणि असा पूर्ण असा झालेला, आणि तो समोरून जर पाहिला तर असाच दिसणार आहे तो तुम्हाला. हे गोल थोडी दिसतात तिथे, असं जर समोर ठेवला तर असंच दिसेल ना ते आयत. असं थोडी काढताय ना, असा दिसतच नाही, हे फक्त समजण्यासाठी काढतोय आपण. समजलं का? तर हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे. मग इथे त्रिज्या असते, हे माहिती तुम्हाला. इथे झालं काय नेमका, तो जो वर्तुळ होता त्याला असा ताणलाय, समजला का, तो ताणलाय, त्याच्यामुळे तो हा आकार तयार झालेला आहे. याला म्हणतात दंडगोल किंवा सिलेंडर. समजलं? आता याला ताणल्यामुळे काय झालं, याचा आकार तयार झाला. क्षेत्रफळाला जर ताणला, आकार म्हणजे त्याला उंची दिली, तर त्याचं घनफळ होतं. मग इथे काय होईल, हा वर्तुळ होता, याचं क्षेत्रफळ किती होतं, पाय आर स्क्वेअर. क्षेत्रफळ किती होतं याचं, पाय आर स्क्वेअर. क्षेत्रफळाला उंची दिली होता, ही काय झाली त्याची उंची, इथपर्यंत अशी हाईट झाली त्याची. मग ही उंची जर त्याला गुणीला केली तर हे काय होऊन जाईल, त्याचं घनफळ होऊन जाईल. मग लिहून घ्या, ते हे काय झालं, त्याचं घनफळ. याला हिंदीमध्ये बेलन म्हणता, बेलन, बेलनं म्हणतो ना आपण, ते बेलनं असतं बघा, ते त्याच आकाराचं असतं. आता बेलन म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यातही तेच येईल, ते आपल्या घरी असे असतं ते बेलन. हे असतं ना, ते एवढाच आकार जो असता, हा यालाच बेलन म्हणता. ते गोल असतात ना ते, समजलं, हे तर आपल्या हातासाठी केलेलं असतं ते बाजूला. तसं सिलेंडर असंच असतं, समजलं. हे वरून ते नंतर मग त्याला धरण्यासाठी वगैरे ते नंतरच लावलेलं आहे. तर याला फॉर्म्युला वेगळ्याने पाठ केला आपण. फॉर्म्युला पाठ कसा करायचा आपल्याला लक्षात ठेवा. बेलन दंडगोल कशापासून तयार झाला, वर्तुळापासून. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होतं, पाय आर स्क्वेअर. त्याला हाईट जोडली. आपला बेसिक काय आहे की कुठल्याही क्षेत्रफळाला हाईट जोडली, काही ठिकाणी हाईट असेल, काही ठिकाणी थिकनेस असेल, काही ठिकाणी रेडियस असेल, समजा एक त्याला एक तिसरं डायमेन्शन दिलं तर तो आकार तयार होतो कुठलाही. समजला, तुम्ही जर एखादं चित्र काढलं असेल कोणत्याही एका कम्प्युटरमध्ये, असा कुठलाही आकार काढला समजा असा, आणि त्याला असं धरलं आणि असं ताणलं की मग असा आकार तयार होतो ना तो असा. समजला, एक डायमेन्शन वाढवलं तुम्ही की तो आकार मिळतो आपल्याला. समजला, तर थोडं इमॅजिन करावं लागेल. नाही समजलं तर जाऊ द्या. पण ह्या क्षेत्रफळाला जर उंची गुणली तर ते घनफळ होतं. मग तुम्हाला ऑलरेडी सर्कलचं क्षेत्रफळ माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. त्याला फक्त हाईट दिली की हा आकार तयार होतो. म्हणजे स्पेशल पार्ट करताय का तुम्ही? काही जण म्हणतात की क्षेत्रफळ आणि घनफळाचे खूप जास्त फॉर्म्युले पाठ करायचे असतात. खूप जास्त नाही पाठ करायचे, ते एकमेकांशीच लिंक आहे, फक्त तो समजला की हा समजेल. मग सर्कल जर माहिती आहे तुम्हाला, पाय आर स्क्वेअर आहे, त्याला फक्त एच लावा, झाला तो पाठ. म्हणजे जेव्हा तुम्ही विसरणार की काय होतं दंडगोलचं सूत्र काय होतं, तर हे होतं की जे आकृती काय ती लक्षात घ्या. भूमिती शिकत असताना आकृतीवरनं शिकायचं. पोरं डायरेक्ट लिहून घेतात फॉर्म्युले, दंडगोल हे ते, आणि फॉर्म्युले पाठ करतात, म्हणून त्यांना गणित कठीण जातं. ते आकृती काय सांगते, हा गोल आहे आणि हा एच पर्यंत आणलाय, संपला विषय. मग त्याचं गोलचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर एच,
झालंय. आता बघा परत, आता सर्कलमध्ये हा जो भाग होता याला काय म्हणायचे तुम्ही, 2πr सरकमफरन्स होता तो. समजा तुम्ही ग्राउंडवर पडताय तर तो जो भाग आहे तो सरकमफरन्स, म्हणजे एक प्रकारे परिमिती आहे ना, ते परीघ म्हणतात त्याला, परीघ. पण ते जसे परिमिती म्हणजे सर्व ते बाजू मोजतो आपण चौकोन आहेतच्या, तसं हे काय परिमिती आहे एक प्रकारे. मग तो परीघ आहे, तो परीघ किती आहे, 2πr. समजलं. पण आता याचा तो भाग काय झाला, आता समजा एक पत्र आहे, शीट, पत्र्याची शीट लोखंडाची, माहिती आहे ना पत्रा, त्याला असा गोल केला तर असा दंडगोल तयार झाला. आता पोकळ समजा, विचार करा असा, किंवा हे एक असा पॅक आहे, असा पूर्ण डब्बा पॅक आहे, हा गोल डब्बा आहे, वरून झाकण लावलेलं असे पॅक आहे आणि असं गोल आहे. याचा आपल्याला काढायचं आहे संपूर्ण पृष्ठफळ. पण याच्यामध्ये 2 पृष्ठफळ आहे, 2 प्रकारचे. कसे तर हे 2 बघा, एक डब्बा आहे, इमॅजिन करा, त्याला वर, आता हे बॉटल आहे समजा, इथे काय झालं, हा एक क्षेत्रफळ आहे त्याचं, हे गोल आहे आणि खाली बी गोलच आहे समजा, असं समजलं का. मग हे गोल आणि हे गोल, 2 सर्कल आहे तिथे, पण हाही भाग आहे ना त्याचा. आता याचा चौकोन बॉटल आहे, ती गोल आहे अशी पूर्ण गोल, तर त्याचं कोणतं पृष्ठ आहे, ते सरळ आहे का, असं चौकोन आहेत मध्ये आहे का, ते असं वक्र आहे, वक्र असं वाकलेलं आहे ना ते, तर त्याला कर म्हणता. त्याला म्हणतो आपण वक्र पृष्ठफळ. काय म्हणतो त्याला आपण, वक्र पृष्ठफळ. जर तुम्ही एखादा पाईप घेतला, आता लाईट घेतला, गोल लाईट आहे, त्याचा हा जो भाग आहे असा, त्याला वक्र भाग म्हणतात, वक्र भाग. समजलं, ते वक्रपृष्ठ. तुमच्याकडे पेन आहे, त्याचा जो हा भाग आहे असा, तो गोल असेल तर हा गोल नाही आहे, तर गोल जर असेल असा पूर्ण, तर तो वक्रपृष्ठ आहे त्याचा. समजलं का, काय म्हणता याला, वक्रपृष्ठ. तर ते ह्या दंडगोलचं वक्र पृष्ठफळ. वक्र म्हणजे असा वक्र भाग, म्हणजे हा भाग. समजलं. हे 2 गोल भाग आहे का असे, त्याचा डायरेक्ट सर्कल दिसतंय ना आपल्याला, ते नाही, फक्त हे वाकलेला भाग, ते वक्र पृष्ठफळ का असतं, तर ते असतं. तर मग वक्र भाग कोणता आहे, हा भाग आहे. कोणता भाग आहे तो, हा कोण होता, सरकमफरन्स म्हणजे 2πr. तो कुठपर्यंत आणलेला आहे, एच पर्यंत. म्हणजे तो जो वक्र भाग आहे असा गोल आहे, अशी बांगडी आहे, ती बांगडी अशी ताणली की मग तो भाग तयार झाला, म्हणजे एच पर्यंत, म्हणून 2πrh. आणि वक्र पृष्ठफळ काय असतं, 2πrh. याला म्हणायची पद्धत काय, 2πrh. समजा 2πrh असं नाही म्हणत. का नाही म्हणत, कारण बघा हे 2πr म्हटल्यावर आपल्याला हा वक्र भाग हा किती ताणला, तर एच पर्यंत ताणला, म्हणून 2πrh. हा फॉर्म्युला तयार झाला वक्र पृष्ठफळचा. आता वक्र पृष्ठफळ समजेल ना, वक्र भाग म्हणजे काय, जो असा कर्व देतो. आता हे झालं वक्र पृष्ठफळ. पण आता संपूर्ण पृष्ठफळ जर काढायचं आपल्याला, हे पूर्ण लिहा तुम्ही, आणि तर घरी गेल्यावर म्हणणार हे काय संपूर्ण पृष्ठफळ काढायचं असेल तर, आता मागच्या 2 आकृत्या आपण पाहिल्या, तिच्यात डायरेक्ट पृष्ठफळ होते, चौकोन आहेत वगैरे असं होतं, तिथे वक्र भाग नव्हता. तर इथे आपण डायरेक्ट संपूर्ण पृष्ठफळचा फॉर्म्युला घेतला. याच्यामध्ये असे सपाट भाग पण आहे 2 खालीवर, पण असा वक्र भागही आहे, म्हणून वक्र पृष्ठफळ स्पेशल काढलं. आता संपूर्ण पृष्ठफळ काय येईल, तर तिच्यात वक्र पृष्ठफळ येईलच, वक्र पृष्ठफळ येईलच ना तिच्यामध्ये. संपूर्ण जर काढायचं म्हणजे सर्व काढायचं आपल्याला. मग त्या पाईप आहे समजा, सिलेंडर आहे, तर याचा वक्र भाग प्लस हे 2 गोल येतील, तर त्यांचे क्षेत्रफळ दोघांचं लिहावं लागेल आपल्याला. मग वक्र पृष्ठफळचं क्षेत्रफळ आणि उरलेले 2 सर्कल. मग वक्र पृष्ठफळ किती होतं, 2πrh असं होतं. आता हे सर्कल किती आहे, 2 आहे तिथे खालीवर. एका सर्कलचं क्षेत्रफळ किती आहे, πr² असं आहे. आणि किती वेळा आहे ते, 2 वेळा आहे. म्हणजे ते 2 क्षेत्रफळ किती असतील, हा πr², हा πr², म्हणजे हे प्लस किती होतील ते 2πr². म्हणजे यांचे क्षेत्रफळ बेरीज करू आपण त्यात, म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ झालं. काही उरलं का आता त्याच्यामध्ये भाग. मग संपूर्ण पृष्ठफळ हे असतं. याला पाठ कसं करतात ते बघा. आता याच्यामध्ये कॉमन कोण कोण येते काढा. हे वक्र पृष्ठफळ अधिक हे 2 गोल, तेव्हा संपूर्ण पृष्ठफळ तयार होतं. फक्त वक्र पृष्ठफळ जर विचारलं तर हे. आता हे कसं असतं बघा, आता तुम्हाला असा गोल आहे पूर्ण, असा वक्र, असा दंडगोल आहे. तुम्हाला म्हटलं एवढाच फक्त भाग कलर करायचा आपल्याला, तो वक्र भाग. मग ते क्षेत्रफळ किती असेल, मग हे काढा. तुम्हाला म्हटलं पूर्ण रंगायचं आहे,
मग ते क्षेत्रफळ किती असेल? मग हे संपूर्ण पृष्ठफळ काढा. कळतंय का? मग आता हे संपूर्ण पृष्ठफळाचा फॉर्म्युला वक्र पृष्ठफळ अधिक हे, याच्यात उत्तर टाकलं तरी, म्हणजे याच्यात व्हॅल्यू टाकली तरी उत्तर येईल तुमचं. पण याला शॉर्टकटमध्ये कसं लिहिता बघा. याच्यामध्ये कॉमन कोण आहे बघा, या 2 आहे दोघांमध्ये, पाय आहे दोघांमध्ये, आर बघा इथे 2 आहे, इथे 1 वेळा आहे. झालं 2 पाय आर. आता इथे कोण उरला? आर उरला 1, आणि इथे कोण उरला? एच. तर हा फॉर्म्युला पाठ केला तो, की संपूर्ण पृष्ठफळ काय? 2 पाय आर आणि कंसामध्ये आर प्लस एच. तो आला इथून आहे, आला इथून आहे, पण तो लिहिला जातो असा 2 पाय आर आर प्लस एच. हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. वक्र पृष्ठफळ काय? 2 पाय आर एच, आणि संपूर्ण पृष्ठफळ काय? 2 पाय आर, तो जो एच होता त्याच्याने आर मिळवायचा, कंसात लिहायचा फक्त तो, म्हणजे आर प्लस एच. सेम आहे ना फॉर्म्युला, फक्त याच्यात आर आहे, एच आहे इकडे, इथे आर प्लस एच आहे. एवढं फक्त, म्हणजे तुम्ही रिलेट करून जर पाठ केले तर ते पाठ होतील ना. हा स्पेशल जर पाठ केला तर आता पाठ होईल, अचानक विसरून जाणार तुम्ही ऐन वेळेस. म्हणून त्याला समजून लिहायचं आपल्याला, की वक्र पृष्ठफळ म्हणजे एवढाच भाग फक्त, संपूर्ण म्हणजे सर्व भाग. आणि त्याने जर म्हटलं की त्याचे खालचे आणि वरचे बेसचे भाग काय, बेस, त्यानं जर म्हटलं की याचं बेसचं क्षेत्रफळ काय, तर बेस म्हणजे काय? ज्याच्यावर तो उभा आहे, तर तो याच्यावर उभा आहे. समजलं? त्याला जर ठेवायचं असलं तर तो त्या सपाट भागावर ठेवता येईल. मग या बेस सर्कल आहे, मग सर्कल जर बेस असेल, सर्कल जर बेस असेल तर तेच त्याचं क्षेत्रफळ आहे ना. मग पाय आर स्क्वेअर त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याने म्हटलं त्याच्या टॉपचं क्षेत्रफळ काय, तर टॉप पण कोण आहे त्याचा? सर्कलच आहे, म्हणजे पाय आर स्क्वेअरच आहे. त्याने म्हटलं बेस आणि टॉप दोघांचं क्षेत्रफळ काय, तर पाय आर स्क्वेअर म्हणजे 2 वेळा पाय आर स्क्वेअर आहे. समजलं? त्याने म्हटलं की वक्र पृष्ठफळ किती आहे, तर हे 2 पाय आर एच आहे, कारण तो 2 पाय आर असा आहे आणि तो एच पर्यंत जाणला आहे. आणि हा संपूर्ण पृष्ठफळ काय मग त्याचा? तो वक्र प्लस हे 2 बेस आणि टॉप, काय होईल ते? 2 पाय आर आर प्लस एच. हा डिराईव्ह फॉर्म्युला, म्हणजे हा यांच्यापासून तयार झालेला आहे. आपल्याला डायरेक्ट हा पाठ करायचा आहे. तुम्हाला आहे ना काय केलं होतं माहिती आहे का? बाहेर असे फॉर्म्युले लिहून दिले जातात 30-40, हे ज्ञाने पाठ करा आणि फॉर्म्युल्यावर गणित सोडवा, असं शिकवलं जातं. मग काय होते, तुम्ही तिथले इथे फॉर्म्युले बघता, सोडवता येतं तुम्हाला, ऐन वेळेस तुम्ही विसरता. का विसरता सांगा बरं? कारण प्रश्न विचारताना तो एखादी वाक्य वेगळं टाकतो, आणि आपल्याला स्ट्रक्चरमध्ये अभ्यास करायची सवय आहे, आणि त्याच्या बाहेर थोडंसं विचारलं की गेलं आपल्याला. समजलं? म्हणून ती आकृती समजून घ्या, म्हणजे त्याच्यात त्याने काही चेंजही केलं तर बेसिक तुम्हाला माहिती आहे की काय आहे. आकृती कळली, या 3 गोष्टी याच्यामध्ये, घनफळ, वक्र पृष्ठफळ आणि संपूर्ण पृष्ठफळ, याच्या व्यतिरिक्त काही नाही याच्यात. लिहून घ्या ते. आता याच्याशी समांतर एक आकृती आहे. कोणाशी? याच्याशी समांतर. कशी आहे बघा. तिचं नाव आहे शंकू. हे माहिती आहे ना तुम्हाला? आता हा शंकू जो आहे, हा जो आकार आहे शंकू, हा संपूर्णचा भरीव आहे, हे लक्षात ठेवा. भरीव, जसं हे भरीव मानलं आपण, सर्व भरीव होते, पोकळ वगैरे नाही, ते भरीव आहे सगळं. आता हा शंकू म्हणतात या आकाराला, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात कोन. समजलं? हिंदीमध्ये शंकूच म्हणतात याला. आता हा जो शंकू आहे, शंकूचा आकार असा आहे, तो कसाही असू शकतो, असाही असू शकतो. पण असा का नाही काढला? कारण तो बेस आहे, म्हणजे जर स्थिर कशावर, याच्यावरच राहील तो, त्याला एकच बेस आहे. हा जो बेलन होता, म्हणजे हा जो दंडगोल होता, याला 2 बेस आहे ना, टॉप आणि बॉटम, म्हणजे उलटा ठेवा सीधा ठेवा सारखंच होईल, फक्त नाव बदलेलं देतं. याला खाली गेलं तर हा बेस होऊन जाईल, याला एकच बेस आहे. पण हा बेस कसा आहे? गोलच आहे. तुम्ही कोण खाल्ला असेल ना, आईस्क्रीमचा कोन, ते जोकरची टोपी पाहिली असेल, तो आकार आहे हा. समजलं? तर हा जो आहे इथे, हा गोलच आहे, तर याला त्रिज्या आहे. समजलं? आता या शंकूमध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक असतो? जर तुम्ही एक दंडगोल घेतला असा, आणि याची हाईट आहे समजा काहीतरी 10 मीटर, हाईट समजा 10 मीटर आहे, तर 10 मीटरचे शंकू तयार करण्यासाठी, 10 मीटर हाईटचे शंकू तयार करण्यासाठी 10 मीटरचा दंडगोल घेतला तर किती शंकू तयार होतील? तर 3 तयार होतात. किती तयार होतात? 3. लक्षात ठेवा. म्हणजे एक दंडगोल पूर्ण भरीव असा गोल घेतला आपण, त्याच्यापासून 3 शंकू तयार होतील तेवढ्या हाईटचे. हा 10 मीटर आहे, आणि 10 मीटरचेच पाहिजे असले तर
मग छोटे पाहिजे असले तर मग ते वेगळे तयार होतील, समजलं. पण सेम हाईटचा जर तयार केला तर किती होतील? 3 तयार होतील, एवढं लक्षात ठेवा. किती? 3. म्हणजे एका दंडगोलमध्ये सेम हाईटचे 3 शंकू मावतात. किती मावतात? 3 मावतात. कळलं का? म्हणजे याचा जे आकार आहे, हा याचा आकार, दंडगोलचा आकार जो आहे हा तिप्पट आहे कोणापेक्षा? शंकूच्या आकारापेक्षा. लक्षात आला तिचा? समजलं काय? आता असं का लिहिलं तो बघा. आता म्हणजे काय, तर शंकूचा आकार काय झाला मग? हा 3 इकडे गेला तर 1/3 होईल तो. कोणाच्या आकाराच्या? दंडगोलच्या आकाराच्या. समजलं? कळलंय? म्हणजे शंकूचं क्षेत्रफळ काय, घनफळ काय येईल? शंकूचे घनफळ काय येईल मग? तर ते 1/3 येईल. कोणासारखे? हा जो दंडगोल होता याच्यासारखं. मग याचं दंडगोलचं घनफळ काय होतं? पाय आर स्क्वेअर एच होतं. आणि याचं किती होईल? 1/3 होईल. म्हणजे आपण याचं जर घनफळ पाठ केलंय पाय आर स्क्वेअर एच, तर त्याला फक्त 1/3 लावा, त्याचं घनफळ मिळालं. काही वेगळे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही आपल्याला. तोच फॉर्म्युला, फक्त याचं आणि याचं रिलेशन काय होतं ते आलं. काय? कारण त्या सेम हाईटमध्ये 3 मावतात. म्हणजे तो दंडगोल त्याच्यापेक्षा तिप्पट मोठा आहे. मग हा जर तिप्पट मोठा आहे तर तो 1/3 पट कमी असेल. जर एखादा कोणापेक्षा दुप्पट मोठा असला तर हा किती लहान असतो? त्याचा अर्धा असतो ना. आता 100 जे 100 हे 50च्या मानाने काय आहे? दुप्पट आहे. पण 50 काय आहे? अर्धे आहे ना. म्हणजे तो हा 2 आहे तर तो 1/2 आहे. हा तिप्पट आहे तर 1/3 आहे. हा 5 पट आहे तर 1/5 पट आहे. म्हणजे हा इतका पट मोठा आहे तर तो त्याच्या इन्व्हर्स मध्ये लहान असतो. कळलं का? हे काय म्हणतोय? मग हा जर तिप्पट मोठा आहे तर तो इन्व्हर्स म्हणजे 1/3 मध्ये हा लहान असेल. मग किती असेल तो 1/3? त्याच्यासारखा. मग तो किती आहे दंडगोल? पाय आर स्क्वेअर एच. याचा फॉर्म्युला किती येईल मग? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. समजलं? एवढं लक्षात नाही ठेवलं, पण हे जरी लक्षात ठेवलं की हा पाय आर स्क्वेअर एच आहे, हा 1/3. आणि आपण आकृत्या अशाच काय घेतोय? म्हणजे दंडगोल आणि चौकोन का नाही घेतलं? कंपॅरिझन नाही ना तिथे. इथे कंपॅरिझन आहे, इथे साम्यता आहे काही. समजलं का? म्हणून तिथे घन आणि घनाप आजूबाजूला होतं. घन आणि ते इष्टिकाची ते आजूबाजूला होते, कारण त्यांचा संबंध आहे. आणि तसेच तुम्हाला अभ्यास जर केला तर ते डोक्यामध्ये बसतील. समजलं का? जसं आपण संख्या शिकले होते, नैसर्गिक आणि पूर्ण संख्या, तेच घेतली होती आपण आजूबाजूला. असं घेतलं होतं का? नैसर्गिक संख्या आणि परिमेय संख्या असं, आणि पूर्ण संख्या आणि अपरिमेय असं घेतलं होतं का? ज्यांचे त्यांच्या जोड्या जर व्यवस्थित लावल्या तुम्ही, की तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं असं जसं जोड्या कम्पेअर करून, नेमकी कोणाची कम्पेअर करायची आहे? तर या आकृत्यांची. मग त्या आकृत्या त्याच्यापासूनच तयार झाल्या आहे का? तिच्याशी कम्पेअर होतात. उदाहरणार्थ इष्टिकाची ती 6 पृष्ठभाग आहे, घनले 6 पृष्ठभाग आहे, फक्त त्याचे सर्व बाजू सारख्या, याच्या वेगवेगळ्या आहे, पण आहे तर आकार सेम. तसं या आकार सेमच आहे, फक्त याच्यात असा याला कोण कापला आहे. समजलं का? आणि इथे टोक केलेलं आहे. मग या टोकाला काही वर्तुळ थोडी आहे, तिथे तिथे काहीच नाही, एक बिंदू आहे फक्त. याचा एकच सर्कल आहे, याला 2 सर्कल आहे, पण आहे तो त्याच्यातूनच कापलेला. मग किती मावतात? 3 मावतात. हे कळलं तुम्हाला शंकूचा घनफळ. पण शंकूमध्ये अजून 2 गोष्टी असतात. काय? एक तर हाईट आहे त्याच्यामध्ये. इथं पहिलीच आपण दंडगोलमध्ये हाईट होती ना. आता याच्यामध्ये एक तिरपी पण हाईट आहे, ही जी ही अशी अशी तिरपी, तो असा असेल ना. आता शंकू असा असू शकतो, असा असू शकतो, असा, म्हणजे तिरपी हाईट कमी जास्त होईल ना तिची. जर तो सर्कल वाढवला खालचा तर तिरपी हाईट कमी कमी होत जाईल अशी. समजलं? म्हणजे अशी हाईट कमी होईल, तिरपी हाईट वाढत जाईल. मग हे तिरपी हाईटला म्हणतात एल. याच्याने एक वेगळी गोष्ट आहे एल. समजलं? ते लिहून घ्या की याच्यामध्ये हा एल आहे. तर याला म्हणता तिरपी उंची किंवा तिरकस उंची. ते तिरपी आहे ना म्हणून तिरकस उंची म्हणतात. आता त्याचं काय असते बघा. आता याच्यामध्ये शंकू असा आहे, आता याच्यात हे झाली त्याची हाईट इथपर्यंत. हा जो गोल आहे, गोल दिसत नाही, तो डायरेक्ट असा ठेवलाय तर शंकू असाच दिसेल तुम्हाला. असाच दिसेल ना, त्रिकोणच दिसेल, तो असा गोल नाही दिसत ठेवलं तर. तिच्यामध्ये ही झाली हाईट. हे जे हे काय गोल आहे खाले, म्हणजे हा झाला रेडियस. समजलं का? हा रेडियस आहे ना एवढा. आणि ही झाली तिरपी उंची.
समजला. याला जर मी बाहेर आकृती अशी काढली तर अशी आकृती तयार मिळते आपल्याला, की ही तिरपी उंची, ही हाईट आणि हे रेडियस. काटकोन त्रिकोण मिळाला तिथे आपल्याला. मग तिरपी उंची किती असते ते काढायचं आपल्याला. मग तिरपी उंची कशावर आहे? कर्णावर आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग कर्ण म्हणजे असं जर काढलं आपण तर एल निघेल हा, पण इथ्यामध्ये ह्या निघणार नाही. याच्यावर हा फॉर्म्युला मिळाला की तिरपी उंची किती असेल. जर त्याने म्हटलं की इतक्या रेडियसचा असा आपल्याला कोन तयार करायचा आहे, जिची हाईट इतकी मीटर आहे, मग तिरपी उंची किती भरेल तिची? मग इतकी भरेल. मग तिरप्या उंचीचा फॉर्म्युला लिहा. तो आला इथून ना, पण काय तिरकस उंची बरोबर एल. मग किती असते ती? एल बरोबर अंडर रूट त्रिज्येचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पाठ करा ते. तिरकी उंची म्हणजे काय? त्रिज्येचा वर्ग अधिक उंचीचा. ते आली कुठून? इथून, हे इथून. हा एच होता, हा एल आहे आणि आर, आणि हा त्रिकोण दिसतोय. मग हे पायथागोरसच्या प्रमेयावरनं ते सूत्र आलंय, पण पाठ हे डायरेक्ट करायचंय आपल्याला. समजलं. हे फॉर्म्युले जे आहे ते आले कसे ते शिकतोय आपण. हा पाठ तर हेच करायचंय तुम्हाला शॉर्टमध्ये, पण तुम्ही विसरले नाही पाहिजे म्हणून कन्सेप्ट शिकतोय आपण. मग एल बरोबर किती झाला? आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर झालं हे. आता हे झाली तिरकस उंची. आता शंकूमध्ये दोन क्षेत्रफळ आहे. कोणते? तर एक बेस आहे, त्याचा बेस काय आहे? वर्तुळ आहे. तर ते क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला लगेच. काय येईल? पाय आर स्क्वेअर. समजलं. त्याचं बॉटमचं जे आहे ते याच्यावर तो राहू शकतो का? टोकावर उभा राहील का तो? टोकावर टोकावर उभा नाही राहतो. मग राहतो याच्यावर, म्हणजे याला बेस म्हणतात. मग बेसचं क्षेत्रफळ जर विचारलं की शंकूच्या पायाचं क्षेत्रफळ, मग पाया काय? त्याचा वर्तुळ, तो पायाचं क्षेत्रफळ किती? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. पण त्याचा तिरकस भाग आहे ना असा. शंकू काय असा गोल आहे ना, तर तो असा तिरकस भाग आहे, तिरपा भाग आहे. त्याला काय म्हणतात? वक्रपृष्ठबळ म्हणतात. ते मागे पाहिलं आपण. कुठलं म्हणतात? वक्रपृष्ठबळ. मग शंकूचे वक्रपृष्ठबळ काय असते? आता बघा, शंकूचं बेसचं क्षेत्रफळ काय असते? पाय आर स्क्वेअर असं असतं. याचं वक्रपृष्ठबळ काय असतं तर लिहून घ्या. पाय आर एल. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. शंकूचे वक्रपृष्ठबळ काय असते? पाय आर एल. आता आपल्याला शंकूचे संपूर्ण पृष्ठबळ काढायचे. आता संपूर्ण पृष्ठबळ काय येईल मग? तर वक्र पृष्ठबळ येईल तिच्यामध्ये पाय आर एल प्लस हा जो बेस आहे तो येईल तिच्यामध्ये. तो किती असतो? पाय आर स्क्वेअर. तिकडे काय होते? दोन वर्तुळ होते म्हणून ते पाय आर स्क्वेअर दोन वेळा घेतला आपण. दोन पाय आर स्क्वेअर. इथे एकच वेळा आहे तर एकच वेळा घेऊ. चालेल. मग याच्यामध्ये कॉमन काढा. मग पाय निघतो, आर इथे, इथे आर निघतो. मग इथे एक आर उरला प्लस हा एल, म्हणजे पाय आर आर प्लस एल. आता हा फॉर्म्युला त्याच्यासारखा आहे बघा, फक्त तिच्यामध्ये काय आहे? संपूर्ण पृष्ठबळ 2 पाय आर आर प्लस एच. याच्यामध्ये दोन नाही आहे. समजला. कारण दोन का नाही आहे? कारण याच्यामध्ये तो एकच बॉटम आहे असं लक्षात ठेवा. ते म्हणजे याच्यात फक्त पाय आर निघेल, तिथे दोन काढून टाका. पाय आर तिथे आर प्लस एच होतं, इथे आर प्लस एल आहे. पण एल म्हणजे काय? तिरकी उंची. तिरकी उंची म्हणजे काय? एल म्हणजे काय? अंडर रूट त्रिज्येचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. असं ते एकमेकांना लिंक करत करायचं. फॉर्म्युला एकदम सोपे आहे ते, फक्त लिंक करत समजून घेत आठवायचे. एक 5-7 वेळा पाहिले की पाठ होतात ते. 5-7 वेळ म्हणजे असे पाहिले 2-3 असे तेव्हाच नाही. आता पहिले, संध्याकाळी पहिले, दुसऱ्या दिवशी असं जर केलं तर ते पाठ होतात. पण ते समजून घेतले तर हमेशा आधी पाठ होतात. नाही समजलं तर मग ते डोक्यावर नाही जातात. कळलं हे? आता मग हे किती आलं? पाय आर आर प्लस. हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. हे जे केलेले आपण हे सगळे फॉर्म्युले हे. मग याच्यात 4 फॉर्म्युले महत्वाचे. कळलं हे? याच्यात तिरपी उंची वाढली म्हणून हे 4 झाले. तर हे 2 कळले तुम्हाला. आता हा हे घ्या बरं प्रश्न. हम्म.
बघा त्रिज्या किती दिलेली आहे आर बरोबर 7 सेंटीमीटर उंची आहे. आता दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ काय असते 2πr h एवढंच असतं ना, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. मग 2 पाय किती असतो 22/7, आर किती आहे 7, एच किती आहे 10. किंमत टाका फक्त किती आली 22 2 44 आणि हे म्हणजे 440 लिहा. हे किती आहे एक दंडगोलाकार पाण्याच्या पिंपाची त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर. तर त्याचे एकूण घनफळ किती, घनफळ विचारलंय म्हणजे आकार विचारलाय. आकाराचं किती असतं ते πr² h हे झालं घनफळ. किंमत टाका 22/7. आर किती आहे त्रिज्या 14 आहे, मग r² 196 लिहा किंवा 14 × 14 2 वेळा लिहा तरी चालेल. मग हे असंच लिहायचं फोडून. एच किती आहे त्याचा 20, 7 मागचा तो 7 2 14. हे करून घ्या 22 2 44 गुणिले 14 × 20. मग हे करून घ्या पहिले 14 चोक 56 5 14 चोक 56 5 616 होतील गुणिले 20 किती आले ते 616चं किती होईल 1232 म्हणजे 12,320. लिहा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, फक्त किंमत फॉर्म्युल्यात किंमत टाकायची आहे आणि लिहायचं आपल्याला. झालंय झालं का वक्र पृष्ठफळ दिलेले आहे आणि त्याची उंची दिलेली आहे. तर दंडगोलाची त्रिज्या किती असेल ते विचारलंय. बघा एका दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ काय असते, दंडगोल आहे त्याचे वक्र पृष्ठफळ 2πr/h एवढं असतं. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे किती आहे 880 चौरस सेंटीमीटर. पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ आहे म्हणून ते चौरस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं आहे. मग हे 2 पाय किती आहे 22/7, आर किती आहे दिली नाही आर, एच किती आहे उंची 20. विचारलं काय आरच विचारलं, याच्यावरनं आर निघेल मग आर काढा याच्यावरनं. हे बाकीचे इकडे पाडवा, हे येईल 880 × 7, हे 2 आणि 22 इथे खाली येतील गुणिला हे 20 आणि आरची किंमत येईल. आता हे 22 2 44 हे इथे सोडवत नाही बसायचं, एकाकडे आणायचे. आता काटछाट करू आपण. बघा हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, 22 1 22 22 चोक 88. हे 2 आणि 2 उरले ना, हे 2 आणि 2 4 होतील ना, 4 किंवा 2 2 4, हा 2 गेला 2 गेला गेलं पूर्ण. हे उरलं किती 7 म्हणजे आर बरोबर आला 7. हे सेंटीमीटर होतं चौरस म्हणून हे सेंटीमीटर 7 उत्तर येईल. लिहा कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण असेल तर विचार. फॉर्म्युला टाकलाय फक्त, वेगळं काही नाही त्याच्यात. हे काय येईल सांगा किती. एका शंकूच्या पायाची त्रिज्या म्हणजे आर दिलेली आहे आणि सरळ उंची म्हणजे एच, आणि तर त्या शंकूची तिरकस उंची किती. मग एल बरोबर काय असते तिरकस उंचीचा फॉर्म्युला, एल बरोबर √r² + a². मग किती होईल ते √ आर किती आहे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 म्हणजे √100 म्हणजे किती बाहेर तो 10 येईल.
10 उत्तर येईल. हे सांगा. किती आहे बघा. एका शंकूच्या पायाची त्रिज्या किती येईल? अच्छा, शंकूच्या पायाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि सरळ उंची त्रिज्या दिलेली आहे, सरळ उंची दिलेली आहे. तर शंकूचे एकूण घनफळ किती आहे? तर एकूण घनफळ काय असतं याचं? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे सांगितलं. घनफळ कोणासारखं आहे त्याचं? त्या दंडगोलासारखं. दंडगोल काय होतं? पाय आर स्क्वेअर एच. मग 1/3 असतं. मग किंमत फक्त टाका. हे घनफळ विचारलंय. याच्यात तिर्यक उंची ते तिरकस उंची वगैरे काही आहे नाही याच्यामध्ये घनफळामध्ये. समजलं? म्हणजे ते काढायची गरज नाही. मग 1/3 पाय किती असतो? 22/7 गुणिला आर किती आहे? त्रिज्या 7 गुणिला 7. असं फोडून लिहायचं हे. समजलं? 49 लिहिलं तरी उत्तर येईल, पण फोडून लिहा. हे एच म्हणजे 12. त्याला 1/7 गेला. हे 3×1 3 3 12 झालं. आता हे 22 गुणिला 7, 22 7 154 गुणिला 4, 15×4 60, 4×4 16 म्हणजे 616. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, फक्त लवकर आलं पाहिजे. तुम्हाला असं येईल तसं करा. ते फॉर्म्युल्यांचा खेळ फक्त. हा, सोपे सोपे गणित आहे ते. झालंय? झालं ना? झालं. घ्या. किती? हा, एका शंकूची त्रिज्या, उंची, वक्रपृष्ठफळ किती असतं? वक्रपृष्ठफळ पाय आर एल असं असतं. आता इथे पाय माहिती आहे 22/7, आर माहिती आहे 21, आणि हे तिरकस उंची डायरेक्ट दिलेली आहे, एल दिलेली आहे. तिरकस उंची डायरेक्ट दिली. जर समजा उंची दिलेली असती फक्त एच असता, तर आपल्याला एल काढावा लागला असता, मग टाकावा लागला असता इथे. मग आता इथे डायरेक्ट दिलेलं आहे तिरकस उंची, एल दिलेला आहे, आर दिलेला आहे. मग हे 7×3 = 21, 22×3 66 गुणिला 25, 25 6 150, 7ला 15, 150 आणि 15 हे 1650. एक गोळा. आता पुढची आकृती बघा. आता या आकृत्यांव्यतिरिक्त जे पुढची आहे ते सोपी आकृती आहे. आपल्याला माहिती आहे गोळा. गोळा काय असतो? हा भरीव गोळा. असा दाखवता त्याला भरीव गोळा. तो सर्कल नाही आहे बरं, फक्त गोळा. तुम्ही गोळा फेक करता, तो गोळा
समजलं, गोल. तर तो आकार आहे, तो पण आकार आहे ना एक प्रकारे गोळा. तर त्याला असं दाखवलं जातं चित्रामध्ये. मग हे असं काय केलंय किंवा 3D येतो, कारण गोलले थोडी 3D दाखवता येणार आहे. जसं आपण याला दाखवलं असं असं करून दाखवलं तर दिसलं आपल्याला. आणि इथे याला गोलला काय दाखवणार आहे, मग याला असं दाखवलं जातं कुठेतरी असं असं करून, म्हणजे हा गोळा आहे. मग आता हा जो गोळा असेल याचा आकार किती असेल, याचा घनफळ किती असेल, तर बघा याचा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ. याच्यामध्ये फक्त त्रिज्या आहे, काय याच्यामध्ये त्रिज्या आहे आणि त्याचा व्यास आहे ना, तेवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये. याचा डायरेक्ट पाठ करा, याचा गोळ्याचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर क्यूब. डायरेक्ट पाठ करा ते, त्याच्यामध्ये काही लॉजिक बिजिक काही नाही आहे. गोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ काय असेल, गोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ काय असेल, तर बरं गोळ्यामध्ये वक्र पृष्ठफळच आहे सगळं. कुठूनही बघितलं तर तो असा कर्व मध्येच आहे ना, असा सरळ आहे का तो, की त्याचा सपाट भाग आहे का कुठला. गोळा सर्वीकडूनच पूर्ण कर्व मध्ये, म्हणजे त्याचं वक्र पृष्ठफळ म्हणजेच त्याचं संपूर्ण पृष्ठफळ आहे. जर गोळ्याचे वक्र पृष्ठफळ विचारले तर याचा अर्थ संपूर्ण पृष्ठफळच असतो तो. समजलं का, म्हणजे कन्फ्यूज करायला विचारू शकतो तो. तर याच्यामध्ये वक्र पृष्ठफळ आणि संपूर्ण पृष्ठफळ सारखंच आहे. समजलं, शब्द बदलले तरी घाबरायचं नाही. तर संपूर्ण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ एकच आहे गोळ्याचे. मग ते किती असतं, मग ते किती असतं बघा. एखादा गोळा जर बघायचा असेल आपल्याला, आपण जे बघतो तो बघणारा भाग, तो याला क्षेत्रफळ म्हणतो ना आपण. मग याला जर पूर्ण बघायचं असेल तर 4 बाजूंनी बघितलं की पूर्ण गोळा बघून होतो. असा जर पाहिलं तुम्ही तर एक भाग होईल स्कॅन, इकडनं बघितला तिकडनं इकडनं, असा जर बघितला 4 बाजूंनी तर पूर्ण गोळा स्कॅन होतो. समजलं. आणि इकडनं बघितला तर तो पाय आर स्क्वेअर दिसतोय, क्षेत्रफळ किती दिसते पाय आर स्क्वेअर. मग 4 बाजूने बघितल्यावर किती होतील, ते 4 भाग होतील ना ते, म्हणजे किती आले ते 4 पाय आर स्क्वेअर. पाठ करा ते. संपूर्ण पृष्ठफळ किती दिसते ते 4, लॉजिक ते लक्षात आलं ना, 4 बाजूने बघितलं तर ते क्षेत्रफळ दिसतं, ते 4 म्हणून आले तिथे. मग गोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ असो किंवा वक्र पृष्ठफळ दोघे सारखेच असतात. ते किती असतात 4 पाय आर स्क्वेअर, कारण ते 4 बाजूने बघितल्यावर पूर्ण गोळा आपल्याला दिसतो. समजलं, हे झालं संपूर्ण पृष्ठफळ. आता हा जो गोळा आहे याच्या कंपॅरिझन मध्ये, आता याच्यात कर्ण बिरणं काही नसतं असं. समजलं का, गोळ्यामध्ये कर्ण वगैरे काही, हे दोनच फॉर्म्युले याच्यात महत्वाचे. आता हा गोळ्याला अर्धगोळा एक असतो, याच्याने काय बदल होतो तो बघू आपण. अर्धगोळा म्हणजे असा बघा, अर्धा कापला समजा त्याला, तो असा दिसेल ना, दिसताना तो असाच दिसेल हा, दिसताना तो असा दिसेल असा. समजलं का. पण आपण असा का दाखवतोय, समजायला पाहिजे की तो गोळा आहे म्हणून असं दाखवतो. असा दिसणार नाही तो, ते समजल्या पाहिजे म्हणून असं. ते त्रिज्या आहे. तर गोळ्याला कापला तुम्ही, इमॅजिन करा, मग कसा दिसेल तो, असा टोपलीचा भाग दिसेल. आणि हा मधला भाग काय असेल, आता गोलच असेल ना, मधला भाग काय असेल, गोल असेल. आता बघा याच्यामध्ये याच्या आकारापेक्षा हा अर्धा आकार आहे, हा काय आहे याच्या आकारापेक्षा अर्धा आकार आहे. मग याचं घनफळ किती येईल, अर्धा गोळा, अर्ध गोळ्याचे घनफळ बरोबर किती येईल, तर याचं किती होतं 4/3 पाय आर क्यूब होतं. हा अर्धा झाला ना, अर्धा झाला गोळा, मग हा काय होईल अर्धा होईल, छेद 2 होईल, याला अर्धा करा तर हा 3 याच्या बाजूला येऊन जाईल इथून, मग या दोनाने भाग जाईल 2, मग हे उत्तर येईल त्याचं. मग अर्धा गोळ्याचं घनफळ काय असते 2/3 पाय आर क्यूब. याचं काय होतं 4/3, त्याचं काय होईल 2/3, अर्ध झालं ना ते, 4च्या ऐवजी 2 होतील, छेद 3 तेच राहतील, 2/3 पाय आर क्यूब. समजलं, सेम आहे, फक्त याचा पाठ करा त्याला अर्ध करा. मग तो याचं क्षेत्रफळ किती येईल सांगा बरं, पृष्ठफळ 2 पाय आर स्क्वेअर. पण याच्यामध्ये आता एक गोष्ट आहे, ते 2 पाय आर स्क्वेअर संपूर्ण पृष्ठफळ नाहीये, 2 पाय आर स्क्वेअर हे संपूर्ण पृष्ठफळ नाहीये.
आता तो गोळा आहे, गोळ्याचा हा कर्व भाग आहे असा असा टोपलीसारखा, तो आहे कर्व, म्हणजे तो वक्र पृष्ठफळ. ते किती आहे? 2 पाय आर स्क्वेअर आहे. 2 पाय आर स्क्वेअर आहे, कारण हे 4 होतं, इथे किती होतं? 4 पाय आर स्क्वेअर होतं. हे किती आलं? वक्र पृष्ठफळ. आणि इथे गोळ्यामध्ये संपूर्ण गोळा जो होता त्याला संपूर्ण गोळा म्हणतात. त्या संपूर्ण गोळ्यामध्ये जो पृष्ठफळ होतं ते सर्वच सर्व वक्र होतं. लक्षात आलं? सर्व पृष्ठफळ वक्र होतं, ते 4 पाय आर स्क्वेअर होतं. मग यातलं वक्र पृष्ठफळ किती येईल? 2 पाय आर स्क्वेअर येईल. झालं, हे एवढं आलं. आता अर्धगोळ्यामध्ये हा भाग जो आहे आधी दिसत होता का? या गोळ्यामध्ये तो आपण कापला, आमला त्याला निंबू असेल ना घरी, निंबू ते कापलं, पहिलं गोल दिसत होतं, ते कापल्यानंतर आता तिसरा भाग दिसतोय ना आपल्याला, तो दिसत होता का इथे? त्याचा संबंध नव्हता. पण याला आता बेस मिळाला, मग त्याला आता तो याच्यावर येईल ना, तो म्हणजे तो एक वर्तुळच येतो, पण तो मिळाला, तो समजलं का? म्हणजे ऍड झाला त्याच्यामध्ये, म्हणजे एक सर्कल ऍड झालंय त्याच्यामध्ये. मग ते ऍड झालं म्हणजे काय झालं? आता संपूर्ण पृष्ठफळ काय येईल मग अर्धगोळ्याचं? संपूर्ण पृष्ठफळ तर हे 2 पाय आर स्क्वेअर हे वक्र पृष्ठफळ, प्लस हा एक तिसरा भाग जो निर्माण झाला ते पण क्षेत्रफळ दिसतंय ना आता आपल्याला, तर ते त्याच्यामध्ये ऍड होईल, ते पाय आर स्क्वेअर असेल. म्हणजे काय? तर तो 3 पाय आर स्क्वेअर असेल. अर्धगोळ्याची जर संपूर्ण पृष्ठफळ, हा फक्त थोडा बदल आहे, आकार अर्धा होईल का? कारण समजा 5 किलो आहे, त्याला अर्धा केला तर 2.5 किलो होईल, समजलं? पण दिसणारा भाग जो आहे, दिसणारा भाग त्याला म्हणतात क्षेत्रफळ. इथे जो दिसत होता याला कापल्यानंतर हा दिसणारा जो अर्धा दिसतोच आहे, जो आधी होता त्याच्यापैकी अर्धा दिसतोय, पण हा जो आहे हा नवीन भाग पण आलाय त्याच्याने, म्हणून तो 1 वाढलाय, म्हणून तो 3 पाय आर स्क्वेअर. हा जर 4 आहे तो 3, हा 4 आहे तर तो 2 का? नाही, कारण तिथे एक तो नवीनच भाग आलेला आहे म्हणून तो वाढलाय, समजलं? मग तो 3 पाय आर स्क्वेअर हे, याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं. फक्त इथे अर्ध करायचं कशात? घनबळमध्ये. घनबळ म्हणजे आकार, मटेरियल, किती मटेरियल आहे ते, आणि क्षेत्रफळ म्हणजे दिसणारा भाग, समजलं का? हे दोन मध्ये फरक लक्षात घ्या. आपले सगळे फॉर्म्युले पाठ होतात, पण क्षेत्रफळ आणि घनफळ म्हणजे काय ते कळतच नाही. काढता येतं आपल्याला, गणित दिलं तर काढता येतं. घरी जर म्हटलं ना की हे याचा आकार किती, कळणार नाही मग आपल्याला. एका टोपलीमध्ये किती पाणी मावेल, त्याचा आकार समजा काही सेंटीमीटर मध्ये दिलेला असेल तर काढता नाही येणार आपल्याला. आता तुमच्या घरी असा डब्बा आहे समजा, असा असा गोल डब्बा आहे, त्याचा आकार कसा कळणार सांगा? घरी तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट काही नाही, आता साधं आहे आणि ते दिले पण नाही त्याने, कसा काढणार? काही दिलं नाही त्याने, तुम्हाला सांगितलं की हे काढा, त्रिज्या कशी मोजणार त्याची सांगा? असं मध्यभागी बरोबर करून कसं मोजणार? आकार कसा काढणार? दोरा असेल तुमच्या घरी, सुई दोर तर असेल ना, सुतळी दोर असं, ती अशी पूर्ण लावायची त्या याला 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 पूर्ण अशी लावायची. लावली म्हणजे ती काय होईल? तिची सरकमफरन्स होईल, ती होईल तिची 2 पाय आर. समजलं? 2 पाय आर वरनं आर निघेल आपला, आर निघाला की तो दंडगोल आहे ना तो डब्बा, मग पाय आर स्क्वेअर एच निघून जाईल तिच्यावर. मग ते समजा पॉईंट मध्ये निघेल, कॅल्क्युलेटर वापरा तिथे. समजलं? असं करता येईल आपल्याला घरी, कळलं का? पण इथे प्रश्न सॉल्व्ह होतात तुमचे की हे दिलेले ते दिलेले सूत्रामध्ये टाकलं, घरी ते करता येत नाही. मग काही लोक फैलवतात की याचा घरी काय उपयोग आहे, याचा इथे काय उपयोग आहे, असा ते करतात. पण असतात याचे उपयोग असतात. आणि याच फॉर्म्युल्यांवरनं जे किचकट आकृत्या असतात ते फॉर्म्युले तयार केले जातात. समजला? समजा मला एक टाकी तयार करायची जिच्यामध्ये 5,000 लिटर पाणी मावलं पाहिजे, एक टाकी तयार करायची, तर त्याची लांबी इतकी, रुंदी इतकी, तर उंची किती घ्यायची ती, हे कशावरनं ठरेल? तर मग तिच्या आकारावरनच ठरेल ना. की समजा लांबी रुंदी ठरली माझी की एवढीच टाकी घ्यायची आहे, मग आता हिला इतकी घ्यायची की इतकी घ्यायची की इतकी घ्यायची 5,000 लिटर मावण्यासाठी, हे आपल्याला ते गणितावरूनच कळेल ना, ते प्रॅक्टिकलमध्ये. पण ते झाले स्टँडर्ड आकार. हे जे आकार आपण शिकले कुठले आकार आहे? स्टँडर्ड. आता तुम्ही तिथे पिंपळाच्या पानाचा आकार काढला, तिथे थोडी काढता येणार आहे ते, समजलं का? मग तिथे हायर टेक्निक वापरावी लागेल. आपण इथे जे शिकतोय बेसिक टेक्निक आहे, कळतं? हे समजलं नाही? पेनाची जी शाई असते माहिती आहे तुम्हाला,
ती कांडी असते, तिच्यामध्ये किती ते एम एल किती ते शाई आहे हे त्या पेनाच्या कांडीच्या आकारावरनं ठरेल ना. आता त्याचं एकदम बारीक आहे ना, तर त्रिज्या एकदम एम एम मध्ये असेल, 1 2 अर्धा पॉईंट असे एम एम मध्ये असेल, तर ते हे सगळ्या बेसिक आकारावरूनच ते बाकीचे काढले जातात. समजलं का? पण हे फॉर्म्युले पाठ पाहिजे आपल्याला. हे समजलं, मग याचा फॉर्म्युला समजला, यांच्यात फरक समजला. दोघांमध्ये फरक, घनफळ अर्धाच आहे, फक्त पृष्ठफळ इथे 4 येते, इथे 3 आहे, एवढा फक्त याच्यात आहे. याच्यावरचे बेसिक प्रश्न घेऊ आपण. हे घ्या, किती येईल ते? एका गोळ्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर, तर त्या गोळ्याची एकूण पृष्ठफळ किती? आता गोळ्यामध्ये फक्त त्रिज्याच आहे ना वेगळी, बाकी दुसरं हाईट वगैरे याच्यात काहीच नाही आहे. मग किती येते? किती? एकूण पृष्ठफळ विचारले म्हणजे 4 पाय r². एकूण पृष्ठफळ 4 पाय r². मग 4 22/7 r². 7 गुणिले 7 गेले, 22 चोक 88 गुणिले 7, 7 8 56, 5 म्हणजे 616. हे एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण घनफळ किती घन सेंटीमीटर असेल? एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या दिलेली आहे r, एकूण घनफळ किती येईल? 4/3 πr³. फॉर्म्युला पाठ असला की लगेच उत्तर येईल. मग 4/3 पाय किती आहे? 22/7. r किती आहे? r क्यूब आहे. क्यूब आहे म्हणजे काय? 3 वेळा r लिहा. मग तो समजला, 3 3 3. तुम्हाला 3चा घन जरी माहिती आहे की 27, तरी त्याला असं फोडून लिहायचा. समजला, म्हणजे काट छाट जर झाली तर लवकर होते. म्हणजे हा 3 गेला, 3 गेला. जर समजा मोठी फिगर असली तर मग तिथे आपल्याला कॅल्क्युलेशन विनाकारण वाढतं, म्हणून हे असं फोडून लिहिलं तर चांगलं आहे. आणि नाहीच कट झालं तर मग नंतर करून घ्यायचं मग गुणाकार. मग किती आलं हे बघा, हे 22 चोक 88, 88 त्रिक, हे 88 गुणिला हे 3 त्रिक 9 करू आपण, छेद 7. पॉईंट मध्ये उत्तर आहे ना, नाही जाऊ द्या. हे बघा, लक्ष द्या इकडे, ते ना पाय मध्ये उत्तर दिलंय, म्हणजे पाय जसा तसा ठेवा. हे उत्तर कशामध्ये? पाय मध्ये. पाय समजलं, म्हणजे 22/7 लिहायची गरज नाही, इथे पायच ठेवा. हा 3 गेला, 3 गेला, हे किती आले? 3 त्रिक 9, 9 चोक 36, आणि हा पाय 36 पाय. जर त्यानं ते दिलं उत्तर म्हणजे पूर्ण दिलं, तर मग ते किंमत टाकली तर पॉईंट मध्ये उत्तर येईल आपलं. हे सांग. एका अर्धगोलाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर त्या अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? बघा, त्रिज्या दिलेली आहे, वक्र पृष्ठफळ विचारलंय. वक्र पृष्ठफळ काय असतं? 2πr². आणि संपूर्ण किती असतं? 3πr². समजलं. आणि पूर्ण गोळा असेल तर त्याच्यात फक्त वक्र तेवढंच असतं, म्हणजे वक्र आणि संपूर्ण एकत्रच असतं, म्हणजे त्याच्यात 4च असेल तो. म्हणजे वक्र म्हणजे 2πr². 2 पाय म्हणजे 22/7. r किती आलं? 21 गुणिला 21. हे 7 1 7 त्रिक 21. हे किती आले? 22 दुने 44 गुणिला हे 3 गुणिला 21. हे करा पहिले, म्हणजे किती आले? 132 गुणिला 21. किती होतील ते? 21 दुने 42, 4 अच्छाला 21 त्रिक 63 आणि 4 67, अच्छाला 6 21 आणि 6 27, म्हणजे 2772 लिहा. झाले.
हम्म. एका अर्धगोलाकृती वाटीची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर तिचे एकूण पृष्ठबळ किती असेल? एकूण विचारले आता इथे हा. एकूण म्हणजे संपूर्ण किती असतं? 3 पाय r². 3 असेल ना, 3. मग 3 पाय r म्हणजे r². 7 7 गेले, 22 त्रिक 66 गुणिले 7, 7 सकम 42, 4 42 आणि 4 462. हे सांगा. किती येईल इथं? अर्धगोलाचे घनफळ दिले. अर्धगोलाचे घनफळ बरोबर 1904. म्हणजे काय असतं अंगावर? अर्धगोलाचं घनफळ किती असतं? 2/3 पाय r³ असं असतं ना, 2/3 पाय r³. किती दिलेलं आहे? 19,404. हे 2/3 पाय असतो 22/7. आता r त्रिज्या विचारली आहे, मग त्रिज्याच माहिती नाही आहे ना आपल्याला. मग ही अशी, हे सर्व इकडे पाठवा. मग कसं येईल बघा. मग r³ बरोबर हे सर्व इकडे आल्यावर काय होतील बघा. 19,404 गुणिला 3 गुणिला 7 छेद 2 गुणिला 22 असं होईल. असंच होईल ना, 3 वर जातील 7 वर जातील. मग आता इथे 2 ने भाग द्या आधी. कसं होईल बघा. 2 8 16 बेनम 18 बेनम 18 2 7 14 0 असा गेला भाग पूर्ण. गेला का भाग? हे 22चा देऊन बघा जातो का. मग देऊन पाहू आपण डायरेक्ट 22. आता इथे पॉईंटमध्ये उत्तर नाही आहे म्हणजे जातच असेल. पॉईंटमध्ये उत्तर नाही म्हणजे जाणारच आहे, कारण यांनी तर जात नाही म्हणजे याने जातच असेल. मग 22 चोक 88 उरले किती? 9 90 झाले. मग परत 22 चोक 88 उरले 2 2 22 एक 22 म्हणजे 441. हे गुणिले 3 गुणिले 7 हे r³ बरोबर 441 गुणिला 3 गुणिला 7. आता एक लक्षात ठेवायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा हे क्यूब आता इथे सोपंच आहे म्हणा, पण क्यूब दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे आणि असं गुणाकार आहे, तर गुणाकार नाही करायचा, त्याला अजून फोडायचं. त्याला काय करायचं? अजून फोडायचं. म्हणजे कसं? तर r³ बरोबर 441 म्हणजे काय? 21 गुणिला 21 गुणिला 3 गुणिला 7 असं होईल. आपण फोडतो काय? कारण आपल्याला याचं असं घनमूळ घ्यावं लागेल ना, कारण आपल्याला त्रिज्या काढायची आहे. r³ नाही काढायचं आपल्याला. हे त्रिज्या इथे कोण येईल बाहेर? हा 21 21 आणि 7 काय असतो? 21 म्हणजे 3 21 पैकी 1 21 बाहेर येईल. समजलं? हे समजण्यासाठी इतकं लिहिलं, इथूनच कळलं पाहिजे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये. समजा इथून 21 वरनं कळलं नसतं, मग याला आपण परत फोडलं असतं. हे 7 याला 7 आणि हा काय होता? 3 आणि या 7. म्हणजे बघा, हा 3 वेळा 7 पैकी 1 7 येईल, 3 वेळा 3 पैकी 1 3 येईल. हे 7 21 झाले. असंही काढता येते, असंही काढता येते. तुम्हाला जितकं लवकर ते कळेल तितक्या लवकर ते बाहेर काढायचं. लिहून घ्या ते. कॅल्क्युलेशन फक्त लवकर करायचं याच्यात. चला हा बघा आता.
किती उत्तर येते? हम्म. काय दिलंय बघा, हे तुम्हाला एक मागे सांगितलं होतं की एकापासून दुसरं तयार करायचं आहे. ते किती तयार होतील हे जर काढायचं असेल तर काय करायचं की जे मोठी गोष्ट दिलेली असते तिची एकूण आकार काढायचा, छेद जी लहान वस्तू असते तिचा एकूण आकार काढायचा आणि ते दोघांचा भागाकार करायचा म्हणजे उत्तर. म्हणजे काय बघा, तुम्हाला उदाहरण दिलं होतं की 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपयाची नोट आहे. म्हणजे एकूण 100 रुपये टोटल, त्याच्यापासून 5-5 रुपयाचे डॉलर तयार करायचे आपल्याला. मग किती तयार होतील ते? तर $1 कितीचा आहे? 5चा आहे. समजलं? मग 100 टोटल रुपये आणि $1 5चा, मग किती त्यांचा भागाकार केला तर 5 2 20 म्हणजे $20 तयार होतील. म्हणजे ती संख्या मिळेल. म्हणजे काय करायचं की मोठं जे वस्तू जे काही असेल त्याचे एकूण छेद कोण घ्यायचा? जो लहान आहे तो किती आकाराचा आहे तो घ्यायचा. समजलं? ते मिळतं आपल्याला. मग आता इथे काय करायचं आपल्याला, तर एका या आकाराच्या, आता असा आकार दिलाय म्हणजे काय, इष्टिकाची ती ती म्हणजे ही लांबी, ही रुंदी, ही उंची असं दिलेलं असतं. समजलं? ह्या आकार, असा आकार जसं आपलं काही ठिकाणी असायचं बघा 8x12, 8x12ची शीट आहे असं म्हणतो ना आपण. 8x12 म्हणजे काही लांबी गुणिला रुंदी असा त्याचा अर्थ होतो. तसं हे जे आकार दिलेला आहे तो इष्टिका चितीचा लांबी रुंदी उंची दिलेली आहे. मग या इष्टिका चितीपासून काय तयार करतोय तो, तर 3 सेंटीमीटर बाजू असणारे काय तयार करतोय. मग इष्टिका चिती कशी अशी आहे समजा, याच्यामध्ये लांबी किती आहे 12, रुंदी किती आहे 9 आणि 6 असं दिलेलं आहे. याच्यापासून आपल्याला काय तयार करायचे, हे सर्व बाजू सारखे असलेले 3 3 3 हे सगळे सारखे असलेले ठोकळे तयार करायचे. मग किती तयार होतील ते, मग याचं एकूण आकार छेद याचा आकार केला की ते मिळेल आपल्याला. मग याचा एकूण आकार म्हणजे याचा घनफळ आणि याचा एकूण आकार म्हणजे याचा घनफळ. मग मोठ्याचा म्हणजे इष्टिकाची तिचा आकार काय येईल, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची असं येईल ना त्याचा आकारमान म्हणजे घनफळ. आणि याचा आकारमान किती येईल, याची एकच बाजू आहे काय असते इष्टिकाची हे घन आहे ना, ते घन तयार करायचे. मग त्याचे घनफळ किती येईल, A³ येईल असेल. मग याचा मोठ्याचा आकार दिलेला आहे 12 सेंटीमीटर गुणिला 9 सेंटीमीटर गुणिला 6 छेद हा ए किती आहे 3 3 वेळा असेल. 3चा क्यूब म्हणजे 3 3 वेळा. हे झालं. असं लिहिलं
तरी चालेल, असंच लिहायचं शक्यतो. आता सोडवा मग हे, मग किती तयार होतील हिच्यातून मिळतील ते. हे बघा 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 दुने 6, हे 4 त्रिक 12, 12 दुने 24 तयार होतील. लिहा आता हे. आणि दोघी एका युनिट मध्ये एखादी चेक करायचे. हे सगळे सेंटीमीटर 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 होते. हे जे छेदातलं हे सेंटीमीटर होतं. जर वर मीटर असेल तर ते सेंटीमीटर करून घ्यायचं. हे घ्या, किती होतील हे? लक्ष द्या. एका 24 सेंटीमीटर लांब रुंद हे उंच हे दिलेलं आहे. खोका आहे, त्याच्यामध्ये ह्या इतक्या आकाराचे खोके किती मावतील? मग सगळ्यात मोठा खोक्याचा घनफळ किती असेल? लांबी रुंदी उंची ते किती आहे? 24 गुणिले 18 गुणिले 12, सगळे सेंटीमीटर आहे. आणि हा एवढा खोके म्हणजे छोटे छोटे खोके त्याच्यात किती मावतील? म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2, बस एवढं साधं आहे. मग किती मावतील ते? जसं तुम्हाला ते सांगितलं होतं बघा, असा एक कागद आहे, असे तुकडे केले तर हा 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटरचा कागद आहे. मग आपण याला 2x2चे कागद कापले समजा, तर किती मावतील? मग हे 10 गुणिले 10 2 गुणिले 2 म्हणजे वरच्या क्षेत्रफळ कागदाचं आणि या छोट्याचं तुकड्याचं क्षेत्रफळ, मग ते येतं आपलं सेम आहे. किती येते? 4 8 24, हे 3 6 18, 2 त्रिक 6, हे किती होते? 8 त्रिक 24, 24 गुणिले 12, 12 चौक 48, 4 12 दुने 24, म्हणजे किती तयार होतील ते? 288. लिहून घ्या. हे लॉजिक समजलं. याच्यामधलं काय? मोठ्याचं घनफळ क्षेत्रफळ छेद लहान्याचा घनफळ छेद. काय काय अरे हा 4 सग आहेत, हा सॉरी, 4 सग 24, हे 3 दुने 6 आणि 2 2 गेले, 18 गुणिले 12 करा, 12 आडे 96, 9 12 म्हणजे 216, 216 लिहा. याच्यातलं लॉजिक फक्त लक्षात ठेवा की मोठा छेद तो लहानाचा आकार, म्हणजे एकूण किती मिळतील ते. आणि सगळीकडे एक क्षेत्रफळामध्येही आहे आणि हेच जितके आहेत त्या सर्व ठिकाणी आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मागच्या याच्यामध्ये त्या याचं घेतलं होतं, टायरचं उदाहरण, की हे टायर आहे, इतकी इतकी तिची त्रिज्या आहे, तर ते इतके किलोमीटर किती याच्यात जाईल? मग इतके किलोमीटर म्हणजे टोटल अंतर, एका टायरचं अंतर म्हणजे त्याचं परी काढलं होतं आपण, छेद केलं होतं, म्हणजे तो किती वेळा फिरेल ते काढलं होतं आपण मागे. सांगायचं एका 14 सेंटीमीटर त्रिज्या आणि 30 सेंटीमीटर उंची असलेल्या मोठ्या दंडगोलाकार धातूच्या ठोकळ्यापासून 7 सेंटीमीटर त्रिज्या आणि 10 सेंटीमीटर उंची असलेले एकूण किती लहान दंडगोल तयार होते? मोठा दंडगोल काय असतो? त्याचं एकूण घनफळ किती असतं? पाय आर स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअर एच असं आहे. इथे पाय आर स्क्वेअर एच हे लहान झालं, असं होईल ना, दंडगोलच तयार करतोय ना तो. आता पाय पाय कॅन्सल होऊन जाईल त्यांचा, हे काही लिहायची गरज आहे का आपल्याला 22 नाही. तर आता हा मोठा आहे म्हणून मोठ्याचा आर मोठा आणि एच मोठा असं लिहू आपण, म्हणजे समजण्यासाठी. आता मोठा कोण आहे? त्रिज्या किती ती? 14 गुणिले 14, आर स्क्वेअर आहे ना तो, माहिती 196 लिहिता असं लिहिलं. उंची किती आहे त्याची? 30 छेदात याचा आर किती आहे? 7 गुणिले 7, त्रिज्या किती याची? 10. झालं. पाय पाय कॅन्सल झालाय पहिले ते, पहिले तुम्ही हे काढलं असतं मग छेद हे केलं असतं, म्हणजे पूर्ण मग कॅल्क्युलेशन वाढलं असतं. तर इथे किंमत टाकून द्यायची फक्त. 7 दुने 14, 7 दुने 14, हे 2 पंचे 10 किंवा 1 1 शून्य केला जाऊ द्या, 3 दुने 6, 6 दुने 12 लिहा. याचं काय?
हे सांगितलं ना तुम्हाला काय असतं ते. बघा, एक 10 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि 6 मीटर उंच अशा खोलीमध्ये जास्तीत जास्त किती लांबीची सरळ गाठी ठेवता येईल? सरळ गाठी ठेवायची असेल तर जास्तीत जास्त लांबी म्हटली की विकर्णात ठेवता येते. हे सांगितलं होतं तुम्हाला कर्णामध्ये. मग हे काय आहे? लांबी, हे रुंदी आणि हे उंची. म्हणजे आकार इष्टिकाची तिचा आकार आहे, तो खोलीचा आकार आहे. समजा हीच खोली आहे, हिचा आकार दिलाय, तर काय काय सांगितलं होतं तुम्हाला? विकर्ण काय असतो याचा? विकर्णातच ठेवता येईल ना ती. मग काय असतो? लांबी वर्ग रुंदी वर्ग अधिक हा फॉर्म्युला लिहिला आपण. टाका किंमत. 10 वर्ग 8 वर्ग प्लस 6 वर्ग. 10चा वर्ग किती आहे? 100, 64 आणि 36 किती येते? 200 √200. आता √200 तर काही बाहेर येत नाही आपला, याला फोडा. 100 गुणिला 2. 100चा बाहेर किती येईल? 10√2 असा आला. आता एकतर हे उत्तर असेल किंवा हे दे उत्तर ना, 10√2. समजलं? एक तर असं उत्तर असेल 10√2 किंवा किंवा 10 गुणिला √2 किती असतो? 1.412 असा असतो. 1.4 मानू आपण त्याला फक्त. 1.4 म्हणजे मग किती येईल तो? 14 पॉईंट उत्तर येईल ना. म्हणजे 14 पॉईंट जे उत्तर येईल ते येईल. पण इथे काय आहे? तो मीटरमध्ये तर याचं उत्तर हे बी आहे आणि हेही आहे. दोघं उत्तर आहे त्याचे. समजलं? तुम्हाला परीक्षेमध्ये एकच येईल, काही टेन्शन नको. याचं उत्तर दोघी आहे, हे लिहून घ्या. किती? 27, 64. बघा, 2 घन आहे, हा एक घन आहे आणि हा एक घन आहे. तर याच्यामध्ये पहिल्याची बाजू आणि दुसऱ्याच्या बाजूचं गुणोत्तर दिलंय. म्हणजे पहिल्याची बाजू 3x आहे, दुसऱ्याची 4x आहे, असं लिहितो ना आपण रेशोला. म्हणजे याची बाजू किती आहे? a बरोबर 3x, याचा a बरोबर किती आहे? 4x झालं. आता विचारलं काय? त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती? त्यांचे घनफळ, मग याचं घनफळ किती येईल? क्यूब, म्हणजे 3x क्यूब असं येईल. मग 3x क्यूब, 3चा क्यूब येईल 27, x क्यूब x क्यूब असं होईल. गुणोत्तर याच्याशी काढायचं. याचा किती? 4x क्यूब, 4चा क्यूब येईल 64 आणि हा x क्यूब असं येईल. मग याच्यात हे जर सोडवलं तुम्ही, यात सारखा कोण येतो कट होईल. झाला. 27 आणि 64 दिसतोय का? बघा, येईल तो. लिहून घ्या. सेम गणित आहे, लिहून घ्या व्यवस्थित. बघा, हे 2 दंडगोलाच्या त्रिज्येचे गुणोत्तर. आता त्रिज्या, पहिल्याची त्रिज्या आहे किती? 2x, याची 3x. आता हे 2 जेव्हा दिलेले असतात तर एकदा x मानले ना आपण, तर दुसऱ्या वेळेस y मानायचं. y म्हणजे याचे किती? उंचीचे गुणोत्तर आहे 5y आहे 4y असं येईल. आता 2 दंडगोल आहे असे. आता याची त्रिज्या
2x, याची त्रिज्या 3x, याचं हाईट 5y, याची हाईट 4y झालं. तर त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती असेल? घनफळ काय असेल? याचं घनफळ किती असेल? पाय आर स्क्वेअर, आर किती आहे त्याचा? 2x चा स्क्वेअर, एच किती आहे त्याचा? 5y, असं होईल. गुणोत्तर काढतोय म्हणजे भागाकार आहे ना त्यांचा, गुणोत्तर म्हणजे भागाकार. म्हणजे पाय, म्हणजे इथेही लिहिलं चालतं किंवा भागाकार लिहिलं चालतं. पाय आर किती आहे? 3x चा स्क्वेअर गुणिला 4y झालंय. आता हा पाय पाय गेला, 2चा वर्ग 4, हा x वर्ग गुणिला 5y छेद आहे 3चा वर्ग 9, x वर्ग गुणिला 4y, हे y गेला, एक्स स्क्वेअर गेला, हा 4 आणि हा 4 गेला. इथे वर किती आहे? 5 छेदात किती? 9. 5/9 म्हणजे 5/9 लिहा. लिहून घ्या. डोक्यावरून दादा असेल तर विचारा काय झालंय ते. हे फक्त फॉर्म्युले टाकतोय आपण, बाकी दुसरं काही नाही. आता याच्यात हे गुणोत्तर हे मागे शिकले आपण केव्हा तरी, समजलं? ते इथे आपल्याला उपयोगाला आणायचं आहे, दुसरं काही नाही. आणि एक मी आता फॉर्म्युलेत जसे तसे प्रश्न येतील असं नाही आहे ना. मग हे मागे जुळलं इथे असं दिलेलं असतं, हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि जास्तीत जास्त जर गणित सॉल्व्ह केले आपण तर आपल्याला कळेल की कसं विचारलं जातं. म्हणजे हा प्रश्न जर परत आला तर तुम्हाला लक्षात राहील की हा असा सोडवला होता. म्हणून त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची असते आपल्याला. तर तुमच्याकडे जर समजा काही प्रश्न असले की तुम्ही सोडवताय आणि येत नाही तुम्हाला, ते घेऊन यायचे याच्यावर आधारित, कुठल्याही धड्यावर आधारित घेतले तरी चालतील. पण हे आता हे सध्या हे सुरू आहे तर हे सांगा बरं. आता इथे व्यासांचे गुणोत्तर दिले. व्यास म्हणजेच त्रिज्येचे गुणोत्तर असतं, समजला? जे व्यासांचं गुणोत्तर असते तेच त्रिज्येचं गुणोत्तर असतं. मग त्याने व्यास म्हटलं तरी त्रिज्या समजायची. उदाहरणार्थ पहा, त्रिज्या आर आहे, जाऊ द्या, त्रिज्या 5 आहे तर व्यास 10 झाला. झालं. आता इथे दुसऱ्याची त्रिज्या 10 आहे तर हिचा व्यास झाला 20. मग 5 आणि 10चं गुणोत्तर एकाच 2 आला. 10 आणि 20चं एकाच 2च आलं. म्हणजे त्रिज्येचं आणि व्यासाचं गुणोत्तर सारखंच असतं, समजलं? तर इथे त्रिज्या, कारण आपल्याला शंकूनी व्यास नाही, त्रिज्या पाहिजे ना आपल्याला, व्यास थोडी घेतो आपण तिथे. मग याला त्रिज्याच समजायचं. लिहून घ्या. किती? हे सांगा. ज्याला आलं नसेल त्यांनी विचारा, ज्यांनी उत्तर दिलं त्यांना. हे घ्या. एक पण, हा बघा. आता एका दंडगोलाची त्रिज्या दुप्पट केली, उंची अर्धी केली, तर ते नवीन घनफळ जुन्या घनफळाचे किती पट? आता जुने घनफळ किती असेल? तर इथे काही आकडे दिलेले नाही ना, म्हणजे फॉर्म्युला असेल. मग काय असतो फॉर्म्युला? जुने घनफळ पाय आर स्क्वेअर एच. झालं. आता त्याने काय केलं याच्यात करू आपण. आता याच्यामध्ये हा जो पाय आहे, पाय तर पायच राहील, नवीन घनफळ काय होईल? हे नवीन पाय पायच राहील, पायामध्ये थोडी बदल होतो, कारण पायची व्हॅल्यू स्थिर आहे, 22/7 तेवढाच असतो, त्याला बदल नाही होत. पुढे त्याने दंडगोलाची त्रिज्या दुप्पट केली. इथे आर स्क्वेअर होता, आर होता, तिथे काय होईल? दुप्पट केली म्हणजे आरचा 2r केला. किती केला? दुप्पट, 2r. आणि याचा स्क्वेअर करू आपण. आता स्क्वेअर घ्यावा लागेल ना याचा. एच, आता इथे एच होती
तिथे काय अर्धी केली, म्हणजे तिने काय केलं, ह्या एचला अर्धी केली. झालंय. मग आता हे काय होईल बघू आपण. हे पाय, हा 2चा वर्ग किती होईल, 4, हा आर वर्ग, हा एच, आणि हे छेद 2, हा 2 असं होईल. आता याला मी असं लिहितो, हा 2 जो या 2 इकडे लिहितो. कधी अक्षर आणि अंक असले, अक्षर आणि अंक एक साथ आले तर पहिले अंक लिहिले जातात, नंतर अक्षर लिहिले जातात. समजलं का? तुम्ही असं कधी पाहिलंय का? R2 म्हणजे पाहिलं असेल असं, पण गणितात लिहिताना असं R2 लिहितात का? 2R लिहितात ना. समजलं? हे R2चा अर्थ वेगळा होतो. ते हे संज्ञा राहते, म्हणजे दाखवण्यासाठी नाव राहते ते फक्त, पण हे किंमत राहते. आता बघा इथे काय लिहिता येईल, 2 पाय, हा आर स्क्वेअर एच. आता मला सांगा, हे पाय आर स्क्वेअर जे हे जुने घनफळ होते ना, मग हे जुने घनफळ आहे, आणि हे काय झालं, 2 एक्स्ट्रा आले, म्हणजे 2 गुणीला आले, म्हणजे काय झालं, त्याच्यापेक्षा ते 2 पट झालं, म्हणजे दुप्पट झालं. समजलं का? म्हणजे काय होईल, असं केल्यामुळे काय होईल, तर ते किती पट होईल, दुप्पट. बदल झाला नसता समजा, तेवढंच उत्तर आलं असतं, हे एवढंच. म्हणजे एक पट म्हणजे तेवढंच, एक पट म्हणजे काय, तेवढंच हे उत्तर आलं असतं. लिहून घ्या, काही अडचण आहे तर विचारायच्या. आता ही जी बाजू आहे ही 10 समजायची, असं उत्तर घेतलं होतं ना आपण, ते 10 मानायची. तर काय झालं होतं, 10% वाढली, तर क्षेत्रफळ कसं वाढायचं, घन आहे समजा, सगळ्या बाजू सारख्याच आहे, हे 10 घेतले आपण, किंवा आयत आयत जरी असला तरी 10च मानायचं सगळ्या बाजू. मग आपण 10%ने बाजू वाढली म्हणजे 11 होईल, ते 10चे 10% 1 होईल ना, म्हणजे 11 होईल. मग पहिले क्षेत्रफळ होतं 10 गुणिले 10 100, आता 11 गुणिले 11 121, म्हणजे किती, 21%ने वाढलं. हे क्षेत्रफळ होतं. आता घनफळ आहे, आपल्याला घन घ्यायचं आहे, घन याची प्रत्येक बाजू 10%ने वाढली. समजा पहिले 10 होते, ते सगळ्या बाजू 10 होत्या, तर त्याचं घनफळ किती होतं, तर 10 गुणिला 10 गुणिला 10 किती होतं, 1000 होतं. झालं. आता काय झालं की प्रत्येक घनाची बाजू 10%ने वाढली, म्हणजे 11 गुणिला 11 गुणिला 11 झाली, म्हणजे काय झाली, 1331 झालं. आता हे जे 1331 आहे किती वाढले, 331. कोणावर वाढले, 1000 वर, म्हणजे 1000 वर 331 वाढले. गुणीला काय करायचे, म्हणजे टक्केवारी निघेल. हे 2 गेले, हे 2 गेले, एक शून्य, म्हणजे 33.1%ने वाढेल. हे उत्तर आहे. तुमच्याकडे असलेले प्रश्न इकडे घेऊन या, आपण ते सॉल्व्ह करू.